Honorable Speaker, माननीय मुख्यमंत्र्यांनी न्यूज स्टेटमेंट बजेट 2024-25 म्हणतात. स्पीकर सर, हे बजेट तुमच्या मुखार दवरपाक हांव उबो रावलो. 7 लाख गोंयकार आमी युग नवे फुलयतले, अंधाल्यात मंत्र जिवी ते फाल्यां उलयतले. आयज जीव लागला गोळा तरी दैत्य लावन दाळा, रयतेच्या जैताचो शेक फाल्यां चलयतले. ह्या उतरांनी स्वतंत्रपूर्व काळात कविवर्य बाकीबाब बोरकर आणि गोंयकारांचे सपन शब्दबद्ध केले. आयज पुराय भारत देश आणि गोंय राज्य स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवा कडेन वाटचाल करतना समाजाच्या निमण्या पावड्यार मेरेन सुशासन प्रवाही करीत सर्वांगीण विकासाचे नवे मापदंड प्रस्थापित करीत स्वातंत्र्याच्या अमृत काळांतल्यान कर्तव्य काळात मार्गक्रमण करून 2047 मेरेन विकसीत भारत साकार करपाचो हावेस फुडें व्हरता. स्वच्छ भारत योजनेची यशस्वी अंमलबजावणी, मेक इन इंडियाचो निरंतर विस्तार, खगोल क्षेत्रात चंद्रायन मोहिमेची गगनभरारी, देशाच्या सर्वदूर क्षेत्रांनी महामार्गाचे जाळे निर्माण करप, IIT, एम्स, IIM सारख्या शिक्षण संस्थांचे विस्तारीकरण, आत्मनिर्भर भारत योजनेंतल्यान ग्रामीण अर्थवेवस्थेक बळ दिवप, संविधानाचे कलम 370 रद्द करप, महिलांक लोकप्रतिनिधी जावपाक बळ दिवपी नारी शक्ती विधेयक संमत करप, ब्रिटीश राजसत्तेची री ओडपी इंडियन पिनल कोड आणि क्रिमिनल प्रोसिजर कोड हांकां कडेक काडून भारतीय न्याय संहिता आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता चालीक लावप, देशाच्या कृषी उत्पन्नेत वाड करपा खातीर शेतकऱ्यांक बायो फर्टिलायझर आणि नॅनो टॅक्नॉलॉजी सहज उपलब्ध करून दिवप, अशा विविध माध्यमांतल्यान सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास या ब्रीद वाक्यातल्या कृतींतल्यान साकार करपी माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी हांकां हांव गोंय राज्यांतल्या तमाम जनते मार्फत कृतज्ञता व्यक्त करता. मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट, अटल सेतू, GMC सुपर स्पेशलिटी ब्लॉक, नवीन जुवारी पूल, केंद्रीय आयुष हॉस्पिटल, NIT कॅम्पस, नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी कॅम्पस असे शाश्वत विकासाचे द्योतक प्रकल्प गोयच्या जनतेक केंद्र आणि राज्य सरकाराच्या डबल इंजिन इम्पॅक्टाची गवाय दितात. इश्टानो, दिनांक 9 जानेवारी 1964 ह्या दिसा गोवा, दमण आणि दीव ह्या संघ प्रदेशाची पहिली विधानसभा गठीत जाल्ली. ह्या ऐतिहासीक घडोवणेक 60 वर्सां पुराय जातात. ह्या 6 दशकाच्या कार्यकाळात स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर, स्वर्गीय पापू शिरोडकर, स्वर्गीय नारायण फुगरो, स्वर्गीय जॅक दी सिकेर, स्वर्गीय डॉक्टर काशीनाथ जल्मी, स्वर्गीय शशिकलाताई काकोडकर, स्वर्गीय डॉक्टर विल्फ्रेड डिसोजा, स्वर्गीय मनोहरभाई पर्रीकर, श्री प्रतापसिंग रावजी राणे, श्री श्रीपाद नाईक, श्री रवी नाईक आणि श्री रमाकांत खलप अशा वरिष्ठ अभ्यासू कार्यकुशल नेत्यांनी गोयच्या जनतेचे प्रतिनिधित्व म्हण या सभागृहाची प्रतिष्ठा वाडयल्या. समेस्त आजी माजी आमदाराक या निमित्तात हांव नमळायेन कृतज्ञता व्यक्त करता. समान नागरी कायद्याचे प्रत्यक्ष कार्यान्वयन करपी एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेक आणि सर्वधर्मीय एकचार कृतींतल्यान मूर्त रुपाक दिवपी गोंय राज्याच्या पर्जळीत फुडाराचो हावेस घेवन आणि गोयच्या जनतेचो निरंतर आशिर्वाद बळग्याचेर हांव गोंय राज्याचो मुख्यमंत्री ह्या नात्यान सलग 5वे फावट एक भांगराळें गोंय, एक सुविद्य गोंय, सक्षम गोंय, गतिशील गोंय तशेंच खऱ्या अर्थान एक स्वयंपूर्ण गोंय निर्माण करपी गोंय राज्याचो 2024-25 वर्षा खातीरचो अर्थसंकल्पीय संबोधन करपाक गोंय विधानसभेच्या ह्या पवित्र सभागृहात उबो आसा. फिस्कल प्रोफायल. सभापती महोदय, सध्याच्या दरात गोंय राज्याचे एकूण
ग्रॉस स्टेट डोमेस्टीक प्रॉडक्ट GSD 23-24 ह्या वर्सा एडवान्स 1,06,532.57 कोटी जावपाचो अदमास आसा. 22-23 वर्साच्या 11.16 वाड दरापेक्षा ह्या वर्सा 13.73% वाड जावपाचो अदमास आसा. हेचो परिणाम स्वरूप गोंय राज्य घटमूट अर्थवेवस्थेचे धोतक थारता म्हणून 23-24 ह्या आर्थीक वर्सात राज्याचे पर कॅपिटा उत्पन्न 6.75 लाख जातले. आर्थीक वर्सा 24-25 खातीर GSDPचो आंकडो 1,21,309 कोटी जावन सध्याच्या दरात 23-24च्या तुलनेत आमी 13.87% ग्रोथ रेट आणि पर कॅपिटा इन्कम 7.64 लाख ह्या दोनूय गजाली साध्य करतले हाचो म्हाका विश्वास आसा. मोपा विमानतळ सुरू जावप तशेंच राज्याची अर्थनिती सुसूत्रीत जावप ह्या गजालींचो हो विकास दर साध्य करपाक म्हत्वाचो वांटो आसा. सभापती महाशय, आर्थीक वर्स 24-25 ह्या येणावळीचो अदमास 26,465 कोटी जावन आसा. फाटल्या आर्थीक वर्सा येणावळीचो अदमास 25,258 कोटी आशिल्लो. 24-25 आर्थीक वर्सा खर्चाचो सुदारीत अदमास 26,855 कोटी आसा. सभापती महाशय, सांगपाक खोस भोगता की विशेष आर्थीक सहाय्य स्वरूपात ह्या वर्सा गोंय राज्याक भारत सरकारा कडल्यान 750 कोटी रक्कम प्राप्त जाली. अंत्योदय, ग्रामोदय, सर्वोदय साध्य करपाक भारत सरकार आणि गोंय सरकारच्या डबल इंजिनचो हो परिणाम आसा. नवीन आर्थीक वर्सा विविध योजनांच्या माध्यमांतल्यान भारत सरकारा कडल्यान 1,506 कोटीचे आर्थीक सहाय्य आमकां अपेक्षीत आसा. सभापती महाशय, माझ्या सरकारान नियोजनबद्ध आर्थीक सुदारणा चालीक लायल्यात आणि त्याचो राज्याच्या तिजोरीचेर बरो परिणाम दिसपाक लागला. स्टेट फायनान्स अकाउंट हाका कॅगचे प्रोविजनल मानांकन प्रमाण 22-23 वर्सा गोंय राज्यान 2,399.21 कोटी रेव्हेन्यू सरप्लस साध्य केला. गोंयच्या इतिहासात पयलेच फावट इतल्या व्हडल्या प्रमाणात रेव्हेन्यू सरप्लस करप शक्य जालां. 24-25 आर्थीक वर्सा प्रोजेक्टेड रेव्हेन्यू सरप्लस 1,720 कोटी आसा. राज्याच्या आर्थीक आरोग्याचेर वायट परिणाम करिनासतना जनकल्याणाचो ध्यास आमी निश्चित फुडें व्हरतले हाची हांव गवाय दितां. सभापती महाशय, केंद्रीय वित्त खात्यान 24-25 वर्सा खातीर फिस्कल डेफिसीट GSDP रेशियोचो अनुपात GSDPच्या 3.5% इतलो थारायला. 15 फायनान्स कमिशनच्या शिफारसी प्रमाणे फाटले विना वापर उरिल्ले आर्थीक अनुदान कॅरी फॉरवर्ड करप आता शक्य जालां. हाचो सारासर विचार केल्यार 24-25 वर्सा फिस्कल डेफिसीट हो 3,149 कोटी म्हणजेच FRBM ॲक्ट मार्फत घालून दिल्ल्या मर्यादेच्या भितरच आसपाचो अदमास आसा. प्लॅनिंग अँड स्टॅटिस्टिक्स. सभापती महाशय, प्लॅनिंग अँड स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंटा खातीर 43 कोटीची तरतूद केल्या. सभापती महाशय, आमी एक डेटा विश्लेषण कक्ष यशस्वीपणान स्थापन केला जो विभाग मधल्या वेगवेगळ्या डेटा सेटचे विश्लेषण करून निर्णय घेवपाचो महत्वाचे इनपूट दिता. ह्या सेला वरवीं आमी सध्याच्या योजनेच्या चड लाभार्थी जोडपाक, वेगवेगळ्या योजनेंतले अपार्थ लाभार्थ्यांक काडून उडोवपाक आणि तशेंच वेगवेगळ्या खात्यांतल्यान जायत्या डेटा पॉयंट्स बरे तरेन विश्लेषण सुनिश्चित करपाक यशस्वी जाले. हो प्रयत्न निरंतर चालू उरपाक हांवें 10 कोटीची तरतूद केल्या. सभापती महोदय, स्वयंपूर्ण गोंय ही कार्यावळी खाला वर्सभराच्या काळात ग्रामपंचायती निहाय खाशेली आधार नोंदणी मोहिमेच्या हातान घेवन 69 पंचायतीक आतां मेरेन 6,676 रहिवाशांच्या आधार नोंदणीचें काम पूर्ण जालां. सांगपाक खोस भोगता, विकसीत भारत संकल्प यात्रा गोंय राज्याच्या सगळ्या पंचायतींनी आणि नगरपालिका हाच्या कानाकोपऱ्यात पावून आमी केंद्र सरकारच्या फ्लॅगशिप स्किमी 100% सॅच्युरेशन साध्य करप शक्य जाल्यात. इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ICTच्या वापरांतल्यान गोंय राज्यात 61 सेंट्रली स्पॉन्सर्ड आणि 104 स्टेट स्कीम्स मिळून 165 योजनांच्या लाभार्थ्यांक
डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफरचो लाभ जाता. आधारा संबंधी समिस्त कार्यावळी चालीक लावपाक 24-25 ह्या वर्सा खातीर 75 लाखाची तरतूद केल्या. स्वयंपूर्ण गोवा प्रोग्राम 2.0 स्वयंपूर्ण गोवा 1.0 च्या भरीव यशा उपरांत तशेंच जण एकल्या गोंयकारां मेरेन अंत्योदय ग्रामोदय सर्वोदय विचारधारेचो प्रसार जावचो आनी आत्मनिर्भरता हो गोंयकारांचो जीवनशैलीचो भाग जावचो ह्या नदरेन आमी एप्रील 2022 सावन स्वयंपूर्ण गोवा 2.0 मिशन विथ विजन सुरू केला. 23-24 ह्या वर्सा विविध पंचायती नगरपालिका महापालिका क्षेत्रात जाल्ल्या विशेष कार्यावळीच्या माध्यमांतल्यान 15,000 लोकांनी विविध सरकारी योजनेचो लाभ घेतलो. गोंय राज्य एक प्रगत कौशल्य केंद्र करपा खातीर गोंयकारांक स्किलिंग रिस्किलिंग अपस्किलिंग मार्फत शिवणकाम कात्यापासून वास्तू निर्माण करप अन्न प्रक्रिया उद्योग आनी हेर वेवसायाचे प्रशिक्षण दिवप कार्यावळी नियमीत अंतरांत चालतात. स्वयंपूर्ण मित्र संभाव्य लाभार्थी आनी मोठ्या प्रमाणात भौसामदी येवजणे विशीं जागृताय निर्माण करपा खातीर म्हयन्याळ्या तत्वाचेर बेस्ड वेबिनार करपाची म्हज्या सरकारान एक आगळीच पद्दत आपणायल्या. अशा प्रकारच्या 15 परस चड लायव्ह संवादाचे वेबिनाराचे पंचायत नगरपालिकाच्या पावंड्याचेर आमी आयोजन केलां. स्वयंपूर्ण गोवा ई बाजार सभापती महोदय, आमी 24 नोव्हेंबर 2023 ह्या दिसा स्वयंपूर्ण गोवा ई बाजार यशस्वीपणान सुरू केलो, जो थळाव्या कारागिरांक खास करून महिला सेल्फ हेल्प ग्रुप हांकां राज्य ग्रामीण उदरगत खात्या कडेन नोंदणी केल्ल्या गटाच्या 46,000 परस चड वांगड्या आनी सुमारे 12,000 डिपार्टमेंट ऑफ द हँडीक्राफ्ट टेक्सटायल आनी कॉयर खात्यांतल्यान नोंदणीकृत कारागिरांक एक मंच दिता. स्वयंपूर्ण गोवा बोर्ड फाटल्या बजेट भाशणात उतर दिल्ल्या प्रमाण माझ्या सरकारान स्वयंपूर्ण गोंय मंडळ स्थापन केला, जे गोंय स्वयंपूर्ण करपा खातीर धोरण आखतलेच तशेंच अंत्योदय सर्वोदय आनी ग्रामोदय ही मोख उण्यांत उण्या काळात साध्य करपाच्या खातीर धोरण तयार करतले. ह्या स्वयंपूर्ण गोवा येवजणेक आर्थीक वर्सा 24-25 भितर 10 कोटीचे अर्थसंकल्पीय तरतूद प्रस्तावित केल्या. गोवा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी CSR ऑथॉरिटी म्हज्या सरकारान CSR ऑथॉरिटी पाद्रीकरण तयार केला. सरकार पुराय राज्यात CSR निधीचो समान वापर करपाक मेळचो आनी समाजांतल्या सगळ्या वर्गाक ताच्या बरेपणाक फायदो जावचो हो ह्या फाटलो हेत जावन आसा. ह्या संदर्भात आर्थीक वर्स 24-25 25 लाखाची अर्थसंकल्पीय तरतूद प्रस्तावित केल्या. गोवा CSR ऑथॉरिटी मार्फत विविध प्रतिष्ठीत संस्थां कडेन जाल्ल्या MOUची सूची एनेक्शर 1 प्रमाणे लायल्या. हांव ती डिटेलान वाचिना, सगळी एनेक्शर वेगवेगळे कडेन लायल्या. कलरकॉन आसतले, पावर ग्रीड आसतले, एथर प्रायवेट लिमिटेड आसतले, अल्फामर्स आसतले, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ द मेंटल हेल्थ एंड न्यूरो सायन्स आसतले, हावजिंग अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन्स आसतले, सायन्स एंड इनोव्हेशन डेव्हलपमेंट इंडियन इन्स्टिट्यूट आसतले, टेनवीक आसतले, एडू हब आसतले, स्पोर्ट्स प्रायवेट लिमिटेड, वेगवेगळ्या कडेन ह्या पद्दतीन एग्रीमेंट सायन केल्यात. चीफ मिनिस्टर फेलोशिप प्रोग्राम सभापती महाशय, गोंय राज्याच्या सामाजीक आनी आर्थीक उदरगतीत चड फुडारपण आनी वेवसायीक भुमिके खातीर तरणाट्याक तयार करपा खातीर तशेंच भौशीक प्रशासन वेवस्थेची प्रक्रिया तांकां आस्पावन घेवपाच्या नदरेत गोवा चीफ मिनिस्टर्स फेलोशिप प्रोग्राम ही योजना केल्या. हाका भरघोस प्रतिसाद मेळटा ही उमेद वाडोवपी गजाल आसा आनी त्याच नजरेन आमी फेलोजची संख्या वाडोवन 20 केल्या. तशेंच ह्या वर्सा 93 लाखाची आर्थीक तरतूद केल्या. गोवा इन्स्टिट्यूट ऑफ फ्युचर ट्रान्सफॉर्मेशन स्कीम खातीर ह्या वर्सा 42 लाखाची आर्थीक तरतूद केल्या. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स सभापती महोदय, गोंय राज्यांत सगळ्या मळार उत्कृश्ट कामगिरी केल्या, जे केंद्र सरकारच्या नीती आयोगा मार्फत सूचित केल्ल्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल इंडेक्स 3.0 हातून योग्य रित्या दिसून आयल्या. जंय गोंय 2 क्षेत्रांनी एचिव्हर जाला, 8 क्षेत्रांनी फ्रंट रनर आसा, 3 क्षेत्रांनी परफॉर्मर आनी 2 क्षेत्रांनी एस्पिरंट म्हणून क्रमवारी साध्य जाल्या. क्रिएशन ऑफ डेडिकेशन सेल फॉर सेंट्रल स्कीम केंद्र सरकारा कडल्यान मेळपी निधीचो ओघ वाडोवपाक केंद्रा कडेन सादर जावपी प्रस्ताव जलद मान्यता मेळोवन दिवप, केंद्र आनी राज्य सरकारच्या योजनांचे डावटेलिंग तशेंच केंद्र सरकारा कडेन निरंतर प्रशासकीय पाठपुरावो करपा खातीर
म्हज्या सरकारान डेडिकेटेड CSS सेल चालीक लायला. हाचो परिणाम म्हणून आमकां 22-23 वर्सा राज्याक 5,395 कोटीचो केंद्रीय निधी प्राप्त जाल्लो. आर्थीक 21-22 हातूंतल्यान मेळिल्लो निधी 4,304 कोटी आशिल्लो आनी तातूंतल्यानूच आमी 25% वाडीव निधी मेळपाक शकलो. फायनान्स. सभापती महाशय, गोंयकारां मदल्या उद्योजकतेक प्रोत्साहन दिवपाक म्हज्या सरकारान मुख्यमंत्री रोजगार योजना CMRY बदलत्या परिस्थितीनुसार आवश्यक बदल करून व्यापक करपाचो यत्न केला. त्या भायर उद्योग क्षेत्राक पूरक अशी मुख्यमंत्री मॉडिफायड इंट्रेस्ट रिबीट स्कीम अधिसूचित केल्या. ह्या खातीर ह्या वर्सा 6.5 कोटीची अर्थसंकल्पीय तरतूद प्रस्तावित केल्या. सभापती महाशय, गव्हर्नन्सचो जनतेक लाभ मेळचो म्हण आमी विविध बँकांक सरकारा कडेन एम्पॅनल करून घेतल्या. कल्याणकारी योजनाच्या लाभार्थ्याक ह्या बँका मार्फत ठरावीक वेळार आर्थीक मदत पावोवपाक आमी कटिबद्ध आसात आनी ह्या आर्थीक वर्सा ही पद्दत आमी चालू दवरतले. त्या भायर सिव्हील वर्क मॉनिटरींग खातीर खाशेलो IT टीम गठीत करून नियोजन सुनिश्चित केलां. स्पीकर सर, म्हज्या बजेटांत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट इन टुरिजम, IT, इंडस्ट्री आनी एम्प्लॉयमेंट ह्या विशयाचेर भर आसा. त्या खेरीज ह्या विशयाच्या संबंधांतली मंजुरी प्रक्रिया हांव सुटसुटीत करतलो. जनरल ॲडमिनिस्ट्रेशन एंड कोऑर्डिनेशन. सभापती महोदय, सामान्य प्रशासन खाते खातीर अर्थसंकल्प तरतूद 166 कोटी रुपया मेरेन वाडयल्या. सभापती महोदय, भौसाक थेट आयकुपाय खातीर आमी पयलींच CM हेल्पलायन, भौशीक तक्रार कक्ष घटमूट करप आदी वेगवेगळे उपाय केल्यात. तशेंच दर म्हयन्याच्या पयल्या शुक्रारा हॅलो गोंयकार कार्यावळी वेळार सामान्य लोकां कडेन संवाद सादता. त्या भायर म्हजे सगळे मंत्रिमंडळांतले सहकारी जनता दरबारांतल्यान वेगवेगळ्या तालुक्यांत भेट दिता. भौशीक कागाळी प्रभावीपणे सोडोवपा खातीर तशेंच एक जापसालदार आनी भ्रश्टाचार मुक्त प्रशासन सुनिश्चित करपा खातीर हे सगळे उपक्रम म्हज्या सरकारान आंखल्यात. जिपाड ही राज्यांतली सर्वोच्च अधिकारी प्रशिक्षण संस्था जावन आसा, जिच्या माध्यमांतल्यान प्रशिक्षण, कॅपॅसिटी बिल्डिंग, संशोधन आनी कन्सल्टन्सी एक्टिविटीज ह्या अंतर्गत 8,578 प्रशिक्षणा खातीर एप्रिल ते डिसेंबर 23 मजगती 226 प्रशिक्षण कार्यावळी आयोजीत केल्यो. जिपाडच्या नव्या इन्स्टिट्यूट ब्लॉकचे निर्माण 25 मेरेन पूर्ण करपाचो आमचो हावेस आसा. ह्या संस्थेची पूर्ण क्षमतेचो वापर करून माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचो महत्वाकांक्षी प्रकल्प मिशन कर्मयोगी यशस्वी करपाचो, ज्या खातीर 2.5 कोटीची आर्थीक तरतूद आमी केल्या. सभापती महोदय, द स्टेट ऑफ द आर्ट प्रणालीचे 250 कोटी प्रशासन स्तंभ निर्माण करपाचें कार्य सुरू जालां. हें काम 3 वर्सांनी पूर्ण करपाची आमची मोख आसा. ह्या खातीर 30 कोटी रुपयाची आर्थीक तरतूद आमी केल्या. सभापती महोदय, गोंयचे पयले मुख्यमंत्री स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर हांच्या मिरामार स्मृती स्थळाच्या नूतनीकरणाचें काम 10 कोटी खर्चून GSIDC मार्फत करपाचें काम आमी निश्चित केलां. सभापती महोदय, हावजिंग लोन स्कीम फॉर गव्हर्मेंट एम्प्लॉईज 24-25 वर्सां सावन परतून सुरू जातली, जी सरकारी कर्मचाऱ्यांक अनुदानीत दरात रीण दितली. ह्या येवजणे खातीर 15 कोटी रुपया थारायल्यात. हेल्थ. सभापती महाशय, पुराय आरोग्य क्षेत्राक 2,121.86 कोटीची भरीव आर्थीक तरतूद केल्या. गोवा मेडिकल कॉलेज. सभापती महाशय, गोवा मेडिकल कॉलेजी खातीर 890 कोटी महसूल आणि 181 कोटी कॅपिटल एक्सपेंडिचर मेळून 1,071 कोटीचे नियोजन केलां. सभापती महोदय, गोवा मेडिकल कॉलेज दर वर्सा सतत नामना जोडीत आसा. गोवा मेडिकल कॉलेज हे देशातले पयले सरकारी हॉस्पिटल हांगा आसा, जंय रोबोटीक गुडघे बदलपाची शस्त्रक्रिया सुरू जाली. मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंट मदली व्हायरस रिसर्च आनी डायग्नोस्टीक लॅब तयार आसा आनी ती थोड्याच वेळात सुरू जातली. तशेंच कार्डियोलॉजी डिपार्टमेंट अंदू गंभीर एरोटीक स्टेनोसिस आशिल्ले दुयेंती खातीर ट्रान्स कॅथेटर एरोटीक वाल्व इम्प्लिमेंटेशन तावी सुरू करतले. सभापती महोदय, सांगपाक खोशी जाता की केंद्र सरकारान देशभरात स्थापन केल्ल्या 20 नॅशनल एमर्जन्सी लायफ सपोर्ट स्किल सेंटर मदीं एक आशिल्लें गोवा मेडिकल कॉलेजीस स्थापन केलां.
कुशळटाय केंद्रा खाला वेगवेगळ्या विभागांनी संशोधन तशेंच दोतोर आनी नर्शीची कुशळटाय करपा खातीर 3 कोटी रुपया मंजूर केल्यात. हेल्थ सर्विसीस सभापती महाशय, आरोग्य सेवा संचालना खातीर 838 कोटीची तरतूद केल्या. सभापती महाशय, दक्षिण गोंयांतले 50 बेड आयुष इंटिग्रेटेड हॉस्पिटल 24-25 वर्सां पुराय जातले. भलायकी मुळावी बांदावळ सुदारीत करपा खातीर एनेक्शर ए म्हणून जोडिल्ल्या प्रकल्प राज्यभर घेवपाचें थारायलां. त्या खातीर वट्ट भांडवल 55 कोटी रुपयाची पुरवण केल्या. राष्ट्रीय आयुष मिशन एडॉलसंट एनिमिया, मदर एंड चायल्ड हेल्थ केअर हाचेर लक्ष केंद्रीत अभ्यास हातात घेवपाचो तशेंच प्रायमरी हेल्थ सेंटर शिरोडा हांगासर आयुष ऑप्थॅल्मिक ओपीडीचो प्रस्ताव हांव मांडटां. एनेक्शर एन म्हणजे बेतकी प्रियोळ ह्या कॉन्स्टिट्युएन्सीन 30 कोटीचो प्रोजेक्ट, प्रायमरी हेल्थ सेंटर कांदोळे 21 कोटीचो प्रोजेक्ट, प्रायमरी हेल्थ सेंटर कुर्तोरी 21 कोटीचो प्रोजेक्ट, प्रायमरी हेल्थ सेंटर पोरवोरी इट इज एन लँड एक्विजिशन ऑलरेडी कंप्लिटेड प्रोविजन केल्लें आसा. प्रायमरी हेल्थ सेंटर मार्मागोवा वास्को हाकाय प्रोविजन केल्लें आसा आनी वेगवेगळ्या अशा पद्दतीचे आनीकूय प्रोजेक्ट आसात. सभापती महाशय, डेंटल कॉलेजी खातीर 75 कोटीची आर्थीक तरतूद केल्या. सभापती महाशय, गोवा डेंटल कॉलेज हांगा भेट दिवपी नागरिकांक कश्ट उणे करपा खातीर हांव ओपीडी विभाग डिजिटल करपाचो प्रस्ताव मांडटां. गोवा डेंटल कॉलेज खाला सॅटेलायट क्लिनीक अपग्रेड करपाचो तशेंच भौशीक भलायकी दंत चिकित्सेचो पदव्युत्तर अभ्यासक्रम गोवा डेंटल कॉलेज हांगा सुरू करपाचो प्रस्ताव मांडटां. गोवा डेंटल कॉलेज आनी हॉस्पिटल पदव्युत्तर विद्यार्थ्यांक रावपा खातीर वसतिगृह बांदपाचें काम ह्या वर्सा 15 कोटी रुपया खर्च करून पुराय जातलें. इन्स्टिट्यूट ऑफ सायकॅट्रीक अँड ह्युमन बिहेवियर सभापती महाशय, IPHB खातीर 82 कोटीची आर्थीक तरतूद केल्या. सभापती महाशय, केंद्रीय मजतीन बांदिल्ली नवी 100 खाटांची सुविधा 24 वर्साच्या निमाणे मेरेन सुरू जातली. ह्या सुविधेचो ज्येष्ठ वाग बालरोग वाड तशेंच दादले आनी बायलां खातीर मानसोपचार ICU आनी तशेंच मानसीक दुयेंतां कैद्यां खातीरय वार्ड आसतले. सभापती महोदय, मानसीक दुयेंतां खातीर डे केअर सेंटर 24 वर्सां मेरेन निमाण्या मेरेन सुरू जातलें. दुयेंतीक ताच्या उदरनिर्वाहा खातीर योग, सुतारकाम, बेकरी, फुलां तयार करप, शापणावळ, हस्तकला, भरतकाम, मेणवत्ती अशा विविध कुशळटाय आधारीत वेवसायीक कार्यावळी शिकयतले. पब्लीक वर्क डिपार्टमेंट सभापती महाशय, भौशीक बांदकाम खात्या खातीर तरतूद 10.75% वाडोवन 2,976 कोटी केल्या. सभापती महाशय, आयज दरेक गोंयकाराक इन्फ्रास्ट्रक्चर मार्वेल आसपी नव्या जुवारी पुलाचो अभिमान आसा. हो प्रकल्प राज्य सरकाराची दूरदृष्टी नव्या तंत्रज्ञानाच्या वापरांतल्यान जनतेचो जीवनमान सोंपो करपाची क्षमता सिद्ध करता. 270 कोटी खर्च करून निर्माण जावपी ऑब्झर्वेटरी टॉवर विथ विविंग गॅलरी एक महत्वाचें पर्यटन आकर्षण थारतलें. 641 कोटी खर्च करून साकार जावपी पर्वरी एलिव्हेटेड कॉरिडॉर ऑन NH66 हो एक महत्वाकांक्षी प्रकल्प आसा. सभापती महोदय, गोंय राज्यांत चालू आशिल्लो राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प आमच्या डबल इंजिन सरकाराचे महत्व दाखयता, जे फक्त आमच्या मानादीक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि मानादीक केंद्रीय रस्तो येरादारी मंत्री नितीन गडकरीजी हांच्या सक्रिय आदाराक लागूनच शक्य जावपाक शकलें. सभापती महोदय, माझ्या सरकारान सेंट्रल रोड इन्फ्रास्ट्रक्चर फंडच्या अंतर्गत 350 कोटीची 10 कामां प्रस्तावित केल्या. ह्या कामांक केंद्र सरकारा कडल्यान बेगोबेग मान्यता मेळटली हाची आमकां खात्री आसा आनी ही कामां 100% रिएम्बर्समेंट बेसिसाचेर आमी आसतली. ताचो तपशीलूय एनेक्शर B ह्या प्रमाणात आसा. सभापती महाशय, म्हजें सरकार नवो रस्तो सुदारणा उपक्रमाचेर लक्ष केंद्रीत करतलें, जातूंत रस्त्याच्या सुरक्षेचे व्यापक उपाय, फास्ट ट्रॅक तत्वाचेर खड्डे भरप, सगळ्या पुलांचो कल्वर्टांची स्थिती सर्वेक्षण नियाळ, रस्त्याच्या सुरक्षेचे ऑडिट येवजण, क्रॅश बॅरियर सयत रस्त्या सुरक्षेच्या उपकरणाचो एन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट आसतलो. ह्या खातीर 50 कोटी खर्चाचो अदमास आखून आर्थीक तरतूद केल्या. प्लॅन इम्प्रुवमेंट ऑफ रायडिंग क्वॉलिटी सर्फेस ऑफ 1000 किलोमिटरचे काम 840 कोटी खर्चून करपाचोय प्रयत्न आसा. सभापती महाशय, आल्तिनो पणजी हांगासर 20 कोटी खर्चून
मॉडर्न एम्युनिटीजचे आस्पाव, यूज ऑफ सोलार पॉवर, यूज ऑफ रिसायकल्ड वॉटर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पार्किंग हाचो अंतर्भाव करून 20B and 20C टायप्स गव्हर्मेंट क्वार्टर्स आसपी मॉडेल हावसिंग कॉम्प्लेक्स बांदपाचो निर्णय हांव जाहीर करता. सभापती महाशय, ज्या ज्या जागेचेर सिवरेज प्रकल्प चालू आसा थंय 100% सीवर कनेक्शन पूर्ण करपाचो माझ्या सरकारान निर्णय घेतला. 250 कोटी खर्चून फुडल्या वर्सा भितर हें काम पूर्ण करपाची आमची मोख आसा. सभापती महाशय, गोंय राज्य स्मार्ट वॉटर युटिलिटी स्टेट जावचें आनी नॉन रेव्हेन्यू वॉटर रिडक्शन प्रोग्राम साध्य करपाचेर आमचो भर आसा. ह्या खातीर एडवान्स मिटरिंग इन्फ्रास्ट्रक्चर, replacement of the age-old water supply pipeline which have outlived its useful life, GIS networking, geotagging up to the consumer level and smart water management in the project area हाचो आस्पाव करून 1.5 कोटी खर्चाचो पायलट प्रोजेक्ट चालीक लावपाचो आमचो यत्न आसा. त्या भायर उदका पुरवण यंत्रणा सुदारप आनी वॉटर ट्रिटमेंट प्लांट अद्यावत करपाचें काम 100 कोटी खर्चून हातात घेवपाचें आमी निश्चित केलां. सभापती महाशय, सबका साथ सबका विकास चो मूल मंत्र फुडें व्हरत आसतना म्हज्या सरकारान प्रत्येक मतदारसंघा खातीर वर्सुकी 40 कोटी हे युनिफॉर्म बजेट प्लॅन निश्चित केला. हाका लागून ह्या सभागृहांतल्या सगळ्या वांगडा आपल्या विधानसभा मतदारसंघातल्या उदरगतीक काम आनी हेर ल्हान ल्हान कामाचें कार्यक्षम रितीन नियोजन करपाचें मेळटा. ह्या खातीर 1600 कोटीची तरतूद केल्या. आतां तरी ताळयो मार. सभापती महोदय, 42 कोटी खर्चून मुंबईचे गोवा भवन, दिल्लीतले गोवा सदन आणि गोवा निवास याचे पूर्ण रिफर्बिशमेंट अँड रिनोव्हेशन तसेच दिसपट्टे ऑपरेशन आणि मेंटेनन्स या वर्सा भितर पूर्ण करपाचे आम्ही थारायला. सभापती महाशय, सध्या आसपी चालू कामाच्या व्यतिरिक्त रोड, सिवरेज आणि वॉटर सप्लाय हाच्या अंतर्गत 250 कोटी खर्चून 155 नवे प्रकल्प आम्ही चालीक लायतले. काय मुखेल प्रकल्पाचो तपशील एनेक्शर C प्रमाणे आसा. हांव एनेक्शर वाचता तेन्ना कॉन्स्टिट्युएन्सी कळटली तरी. सभापती महाशय, ह्या आर्थीक वर्सा वॉटर सप्लाय, सिवरेज, रोड्स आणि बिल्डिंग्स हाच्या अंतर्गत 677 नवे प्रस्तावित प्रकल्प 1600 कोटी रुपया खर्च करून जातले. काय मुखेल प्रकल्पाचो तपशील एनेक्शर D आसा. मेळ्या उपरांत वाच. सभापती महाशय, मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती, गव्हर्मेंट ऑफ इंडिया आणि नॅशनल रिव्हर कन्झर्वेशन प्लॅन अंतर्गत 81 कोटीच्या खर्चात इट इज एन पोल्युशन अबॅटमेंट अँड कन्झर्वेशन ऑफ जुवारी रिव्हर ॲट कुर्चोरेम अँड सराउंडिंग एरियाज या प्रकल्पाक मान्यता दिता. एनेक्शर B म्हणजे तिसवाडी तालुका, पेडणे तालुका, परत बिचोली तालुका, सगळ्या ईच अँड एवरी मडगांव प्रदेश कॉन्स्टिट्युएन्सी वायज आसा. इवन सांतांद्रे आनी सांताक्रुजूय आसा दोनूय. हांव सगळें वाचीत वचना. मये कॉन्स्टिट्युएन्सी, फोंडा कॉन्स्टिट्युएन्सी, परत केपें कॉन्स्टिट्युएन्सी ते आसा. वाचल्या उपरांत कळटले प्रकल्प प्रत्येकाची. बाणावली कॉन्स्टिट्युएन्सी, कुंकळे कॉन्स्टिट्युएन्सी, काणकोणा कॉन्स्टिट्युएन्सी, नुवें कॉन्स्टिट्युएन्सी, वास्को कॉन्स्टिट्युएन्सी, मार्मागुआ सगळे आसा. सगळ्यो पेजी वाचिना. तितून वाचीत गेलो जाल्यार खूब वेळ लागतलो म्हाका. म्हणून ते सगळ्यो हें न वाचता हांव डायरेक्टली GSIDCचेर वता. सभापती महाशय, हांवें जे रोड्स, वॉटर सप्लाय, बिल्डिंग, सिवरेज हाजे सगळो एनेक्शर अटॅच केल्लो आसा. प्रत्येकान एनेक्शराच्या थ्रू गेल्या उपरांत लक्षात येतले. हाज्या व्यतिरिक्त बारीक बारीक प्रकल्प आशिल्ले ते एनेक्शरांत लावंक ना. GSIDC. सभापती महाशय, राज्यातल्या साधन सुविधा विकासाक समर्पित अग्रगणी संस्था म्हणजेच GSIDC या महामंडळामार्फत ह्या वर्सा एनेक्शर E प्रमाणे अंदाजे 440 कोटी प्रकल्पाचे पूर्ण जावपाक वा उद्घाटनाच्या टप्प्यार पावल्यात. सभापती महाशय, एनेक्शर F चे 332 कोटीचे प्रकल्प ह्या आर्थीक वर्सा सुरू करपाची मोख आसा. एनेक्शर E लायला आनी एनेक्शर Fूय लायला. हातूंत सगळे प्रकल्प जे आसा म्हणजे गव्हर्मेंटाचे डायरेक्ट प्रकल्प, त्याच बरोबर इवन दो रवींद्र भवन कुडचडे आसतले, परत हॉस्पिटल बांबोळे, धार बांदोडा,
हे सगळे ITI काणकोणा ताच्याच बरोबर पणजी हेडक्वॉर्टर्स हे सगळे प्रोजेक्टाचे लिस्ट परत एकदा लायला. हांव इन डिटेलान वचना, डिटेल वचत जाल्यार आजूकय खूब वेळ लागतलो. म्हणून ईच एंड एवरी प्रोजेक्ट आमी लिस्टात घातला. हाज्या व्यतिरिक्तूय वेगळे प्रोजेक्ट हे सुरू करपाचे आहा. आर्किटेक्चर कॉलेज, फार्मासी कॉलेज हाज्या सारकिले गव्हर्मेंटाचे प्रोजेक्टचे इन्फ्रास्ट्रक्चर रेडी करपाक जाय हे ह्या लिस्टात दिसतात. इलेक्ट्रिसिटी. सभापती महाशय, राज्यांतले वीज वितरण प्रणाली घटमूट करपाचे हांवें वीज खात्याक 3,999 कोटीची आर्थीक तरतूद केल्या. सभापती महोदय, 895 कोटी रुपयाचे वीज प्रकल्प आर्थीक वर्सा 24-25 ह्या काळात एनेक्शर जी प्रमाणे जावपाचे आसात. सभापती महोदय, 198 कोटी रुपयाचे वीज प्रकल्प आर्थीक वर्सा 24-25 ह्या काळात सुरवात जावपाचे आसा एनेक्शर एच प्रमाणे. एनेक्शर जी ह्या हितूर वाळपय, काणकोणा, सांकळी, थिवी, त्याच बरोबर नुवें, सांतांद्रे, कुंकळे, मडकय, बाणावले, शिरोडा, कुंकळी, कुंकळीन खुबा, काणकोणा, सावर्डे अशे वेगवेगळे, सालिगांव वेगवेगळे प्रोजेक्ट आसात. एनेक्शर एच हांगासर वेगवेगळी सबस्टेशन आनी ते वेर्णा आसतले, थिवी आसतले, फोंडा हे सगळे प्रकल्प पुराय जावपाचे आसात. ही सगळी कॅपिटल वर्क चालीक लावपाक 778 कोटीची तरतूद केल्या. सभापती महोदय, भारत सरकारच्या वतीन मंत्रालयान 243 कोटी रुपया खर्चून वीज वितरणातले लुकसाण उणें करपाची प्रणाली घटमूट करपाच्या कामा खातीर DPR मंजुरी केल्या आणि रिवॅम्प डिस्ट्रिब्युशन सेक्टर स्कीम खाला 146 कोटी रुपया अनुदानाक मंजूर जाला. तशेंच मिनिस्ट्री ऑफ पॉवर आणि स्मार्ट मिटरिंग वर्क्स ह्या खातीर 467 कोटी रुपयाचो DPR मंजूर केला आणि एकूण अर्थसंकल्प आधार 96 कोटी रुपया हाचो आस्पाव आसा. लॉस रिडक्शन वर्कच्या कामा खाला सुमार 291 कोटी रुपयाची कामां चालू आसा. RDSS खाला मंजूर केल्ल्या सुमार 7.5 लाख प्रीपेड स्मार्ट मिटरा खातीर काम टेंडर करतले आणि वित्तीय वर्सा 24-25 वर्सा जोडणी करपाक सुरवात जातली. तशेंच ही येवजणे खाला वीज खात्या खातीर ERPचे काम थोड्याच दिसांनी आमी निविदा दितले आणि वित्तीय वर्सा 24-25 ह्या वर्सा प्रणाली चालीक लागतली. ह्या भायर आमचे वीज खातें रिवॅम्प डिस्ट्रिब्युशन सेक्टर स्कीम RDS ऑफ द स्काडा आणि मॉडर्नायझेशन अपग्रेडेशनच्या दुसऱ्या टप्प्याचो DPR केंद्राक सादर करपाच्या प्रक्रियेत आसा. ह्या अंतर्गत विविध कामां जशी की न्यू अपग्रेडेशन ऑफ द एक्झिस्टिंग सबस्टेशन, ट्रान्सफॉर्मर्स, HT and LT लायन्स, डिस्ट्रिब्युशन ट्रान्सफॉर्मर सेंटर्स, रिंग मेन युनिट्स हाचो समावेश आसा. नीव एंड रिन्युएबल एनर्जी. सभापती महाशय, नीव एंड रिन्युएबल एनर्जी खात्याक हांवें 62 कोटीची तरतूद केल्या. सभापती महोदय, अनुसूचित जाती जनजातीय लाभार्थी कडल्यान 25% वांटो घेवन त्यांच्या घराचेर रूफटॉप सोलार प्लांट आणि शिंपणावळी खातीर फुकट सोलार पॉवर पंप तशेंच भौशीक वापरा खातीर सगळ्या अनुसूचित जाती जमातीचो राबितो वाठारांत सोलार स्ट्रीट लायट फुकट उपलब्ध करून दिवपाची नवी येवजण प्रस्थापित करता. सभापती महाशय, इलेक्ट्रिसिटी व्हेकल सबसिडी आणि संबंधित साधन सुविधा विकासा खातीर 25 कोटीची तरतूद केल्या. सभापती महोदय, गेडा संस्थेमार्फत ह्या वर्सा ग्रीन हायड्रोजन स्कीम आमी चालीक लायतले. रिन्युएबल एनर्जी क्षेत्रात कुशल मनुष्यबळ निर्माण करपा खातीर अपस्किलिंगचेर भर दिवपी स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम आयोजीत करपाचे आमी निश्चित केला. Further, all necessary support will be provided to migrate to CNG. Concentrative solar technology CST सिस्टमच्या अंतर्गत माझ्या सरकारात आजिलो आणि ऑस्पिसियो हॉस्पिटल हांगासर सोलार थर्मल प्लांट चालू करपाचे थारायल्या. सगळे सरकारी विभाग आणि अनुदानित शाळाच्या इमारतीचेर PPP माध्यमांतल्यान 30 मेगावॅट क्षमतेचे सोलार रूफटॉप बसयतले. तशेंच सरकारी शाळांनी व्हर्च्युअली नेट मिटरिंग प्रोजेक्ट चालू करपाचोय विचार आसा. ह्या भायर 5 मेगावॅट फ्लोटिंग मेम्ब्रेन सोलार पॉवर प्लांट आणि 100 मेगावॅट विंड पॉवर प्लांट चोय प्रकल्प विचाराधीन आसा. वॉटर रिसोर्सीस. सभापती महाशय, वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटा खातीर 675 कोटीची भरीव तरतूद केल्या. सभापती महाशय, गोंयांतला उदकाचो स्त्रोत आणि
नद्यो यांचो सर्वकष अभ्यास जावचो तशेंच ह्या उदकाच्या स्रोताचे संवर्धन करपाक आवश्यक ती म्हायती मेळची म्हणून हांव नदी परिक्रमा उगम से संगम ही कार्यावळ जाहीर करता। हातून सैम भोंवडी, ड्रोन शूटिंग, रिवर हेल्थ मॉनिटरिंग आणि नदी संवर्धना खातीर नैसर्गिक उपाययोजना आखप हाचो आस्पाव जातलो। ह्या खातीर हांव 5 कोटीची तरतूद जाहीर करता। ह्या खातीर NIO सारख्या तज्ञ संस्थेची आमी मदत घेतले। सकयल दिल्ले प्रकल्प ह्या आर्थीक वर्सा पूर्ण करपाचोय आमचो यत्न आसा। कन्स्ट्रक्शन ऑफ द बराज 250 MLD साळ दिवचल हांगासर, त्याच बरोबर रिवर रिज्युनेशन प्रोग्राम एट साळ साउथ हांगासर, त्याच बरोबर फ्लड कंट्रोल प्रोग्राम एट द म्हापसा रिवर हाज्याय खातीर आमी प्रोविजन 40 कोटीचे केल्ले आसा। सभापती महाशय, नॅशनल वॉटर मिशन खाला उदक संसाधनाची वळख करून नकाशे तयार करप आणि 2047 वर्सा मेरेन उदकाची गरज आशिल्ली स्थिती अदमास करप आमी अभ्यास सुरू आसा। प्राथमीक नियाळ प्रमाणे राज्याच्या उदकाची मागणी 31.46 TMC आसा। ह्या मागणेची पूर्तता करपा खातीर आणि उदीक संवर्धन माध्यमांतल्यान उदकाचो सांठो वाडोवपाक म्हाजे सरकार सकयल दिल्ले प्रकल्प चालीक लायतले। हांगासर पंचवाडी शिरोडा हांगासर जवळपास 240 कोटीचो प्रोजेक्ट प्लॅन करता। वेर्णा इंडस्ट्रियल सप्लाय रॉ वॉटर सप्लाय करपाक जवळपास 170 कोटीचो प्रोजेक्ट करता। अपग्रेडेशन ऑफ द काल्या पंपिंग स्टेशन्स एट अ वोपा 170 कोटीचो प्रकल्प आणि ताज्या भायर इट इज एन इरिगेशन सिस्टमी खातीर 330 कोटीच्या प्रकल्पाची आमी तरतूद केल्या। सभापती महाशय, माझ्या सरकारान घेतिल्ल्या फुडाकाराक लागून महाराष्ट्र सरकारान तिराळी धरणाच्या उदकाचो सांठो 5.34 TMC वाडोवपाची कार्यक्षमता अभ्यास करपाक तात्वीक नदरेन मान्यता दिल्या हे तुमकां कळोवपाक खोस भोगता। सभापती महाशय, शिंपणावळ पेयजल औद्योगिक क्षेत्रात लागपी 15 TMC उदकाची पूर्तता करपाक माझ्या सरकारात राज्यात 50 कोटी खर्चून 6 नव्या धरणां खातीर DPRचे काम चालू आसा। सभापती महाशय, भारत सरकारच्या नॅशनल सायक्लोन रिस्क मिटिगेशन प्रोग्राम 3rd हेच्या अंतर्गत पणजी शहर आणि भोंवतणीच्या वाठारांतले पूर नियंत्रण उदकाचो निचारो, मिठागराचे संवर्धन, मँग्रुव्ज प्लांटेशन अशा कामां खातीर आमकां 247 कोटी मेळपाचे आसात। सभापती महाशय, वर्ल्ड बँक एडेड प्रकल्प डॅम रिहॅबिलिटेशन अँड इम्प्रुवमेंट प्रोजेक्ट हाच्या अंतर्गत धरणाचे सेफ्टी ऑडिट आणि हेर सुरक्षा चालीक लावपा खातीर 58 कोटीच्या खर्चाचो अदमास आसा। सभापती महाशय, महाराष्ट्र आणि गोंय राज्यांत आसपी तिलारी इरिगेशन, लेफ्ट बँक मेन कॅनाल आणि रायट बँक मेन कॅनाल हाचे काम अंदाजे 400 कोटी रुपया खर्च करपाचो मोख आसा। सभापती महाशय, 50 कोटी खर्चून अस्नोडा ते गिरी म्हापसा मेरेन 60 MLD रॉ वॉटर पायपलायन घालपाचोय प्रस्ताव आसा। ट्रान्सपोर्ट। सभापती महाशय, ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटा खातीर 306 कोटीची भरीव आर्थीक तरतूद केल्या। सभापती महाशय, या सभागृहात कळीत करपाक खोस जाता की राज्याच्या चीफ सेक्रेटरीच्या विशेष प्रयत्नांतल्यान गोंय राज्याक ग्लोबल IIT एल्युमिनाय हब हांच्या एंटिसिपेटेड सोशियल इम्पॅक्ट फंडा मार्फत इन प्रिन्सिपल 2500 कोटीचो निधी मंजूर जाला। ह्या निधींतल्यो 700 कोटी गोंय राज्याक वायबिलिटी गॅप ग्रँट फंडिंग करून ट्रान्सपोर्टेशन हब विकसीत करपाचोय प्रस्ताव आसा। हांव आमचे चीफ सेक्रेटरी पुनीत कुमारजी हांकांय धन्यवाद म्हणटा, तांचो विशेष प्रयत्न हाका लागून आसा। कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या गाडयांचो पुराय ताफो बॅटरी ऑपरेटेड EV जावन राज्यांतली वाहतूक वेवस्था सकारात्मक बदल हाडटलो। पर्यटन उद्योगाचो विस्तार जावचो आणि बऱ्या वाहतूक वेवस्थेक लागून दर्जेदार पर्यटकांक चालना मेळटली। रिडेव्हलपमेंट ऑफ द KTC बस स्टँड ॲट बिचोलेम हो प्रकल्प 20 कोटी खर्च करून डिसेंबर 24 मेरेन पुराय जातलो। कन्स्ट्रक्शन ऑफ द बस स्टँड ॲट वास्को आणि माडगांव हेच्या खातीर 6.5 कोटीची तरतूद आसा। बस स्टँडांचे आधुनीकरण करपाच्या नदरेन PPP तत्वाचेर
ट्रान्झॅक्शन ॲडवायझर घेवपाचे तशेंच अंतरराज्य मार्गाचेर 50 बसी आणि त्या भायर बसींच्या ताफ्याचो आणखी 50 बसी वाडोवपाचोय आमी निर्णय घेतला. सभापती महाशय, ग्रॉस कॅपिटल कॉन्ट्रॅक्ट स्कीमच्या अंतर्गत गोंय राज्याक इलेक्ट्रीक बसीस दिवच्यो म्हण आमी भारत सरकारच्या मॉर्त खात्या कडेन पत्रव्यवहार केला आणि ताका बेगीनूच मान्यता मेळटली अशी आशा आसा. पणजे बस स्टँड हांगासर ITMS म्हणजेच डेपो मॅनेजमेंट सिस्टम, डॉक्युमेंट मॅनेजमेंट सिस्टम, कमांड एंड कंट्रोल सेंटर चालू करपाचोय विचार आसा. कॅप्टन ऑफ पोर्ट अँड रिव्हर नॅव्हिगेशन. सभापती महोदय, ह्या खात्याक 156 कोटीची तरतूद आसा. स्टेट ऑफ द आर्ट आयकॉनिक कॅप्टन ऑफ पोर्ट टर्मिनल बिल्डिंगचे बांदकाम 24-25 वर्सां पुराय जावपाचें आसा. ताचेर 25 कोटी रुपया खर्च येतलो. जहाजाची मुक्त येरादारी सुलभ करपा खातीर शापोरा न्हंयच्या तोंडार ड्रेजिंग करपा खातीर म्हापसा न्हंयचो गाळ काडपाचें काम सुरू करपाचोय प्रस्ताव आसा. ह्या कामाक लागून सकयल्या वाठारांनी हुंवार येवचे ना आनी नॅव्हिगेशनची सुविधा मेळटली. राज्यांतल्या 6 लायट हावजीस आनी 15 बिकॉन हांगासर विकसीत करपाचो प्रस्ताव हांव मांडटां. तातूंत कांपालच्या लायट हावजा खातीर अत्याधुनीक GRP तंत्रज्ञान वापरून अपग्रेडेशन आस्पावीत आसा. सागरमाला येवजणे खाला मांडवी न्हंय, जुवारी न्हंय, म्हापसा न्हंय आनी कुंभारजुवा कालव्यात 7 कोस्टल पॅसेंजर जेटीज खातीर मान्यता दिल्या आनी ताचेर अंदाजान 60 कोटी रुपया खर्च जातलो. वित्तीय वर्सा 4 पोरण्यो फेरीबोटी 4 नव्या फेरीबोटींनी बदलपाचो आमचो हेतू आसा. स्पोर्ट्स अँड यूथ अफेर्स. क्रीडा आनी युवा वेव्हार खात्याक ह्या वर्सा खातीर 240 कोटीची आर्थीक तरतूद केल्या. सभापती महोदय, प्रतिश्ठीत अशा नॅशनल गेम्साचे ऑक्टोबर 23 म्हयन्यांत आमी यशस्वी आयोजन केले. गोंय राज्यान नेत्रदीपक कामगिरी करीत ह्या खेळा सर्तीत 92 मेडलां जोडून जण एकल्या गोंयकाराक गौरवान्वित केले. सभापती महाशय, खेलो इंडिया सेंटर ऑफ एक्सलन्स ह्या धर्तेचेर हो प्रत्येक तालुक्यात विविध खेळाचे प्रशिक्षण दिवपी खेलो गोवा सेंटर स्थापन करपाचेंय जाहीर करता. ह्या खातीर 30 लाखाचो निधी नियोजीत केला. क्रीडा क्षेत्रात निरंतर सहाय्य दिवप तशेंच साधन सुविधा निर्माण आनी सुधार ह्या अंतर्गत एनेक्शर 1 प्रमाणे वेगवेगळ्या कामां खातीर आमी 36 कोटीचें नियोजन केलां. हितून मडकय, वेळी अशा पर्यां, वास्को, सावयवेरां, मांद्रे, गोवा वेल्ला, कुंभारजुवा हांगा वेगवेगळ्या स्पोर्ट्स ग्रावंडाचें काम आमी हातांत घेवपाचें आसा. पंचायत. सभापती महोदय, पंचायतींक 313 कोटी रुपया वांटप आसा. राज्य अर्थ आयोगान आपलो मुखेल शिफारशी सरकाराक सादर केल्या. तांणी केल्ल्या शिफारशीच्या आदाराचेर सरकार आर्थीक वर्सा थळाव्या संस्थांक अनुदान दिवपाची क्वांटम आनी पद्दत थारायतले. तो निर्णय जाता ते मेरेन म्हजें सरकार थळाव्या संस्थांक आर्थीक आदार दितले. सभापती महाशय, हाऊस टॅक्स कलेक्शन, ट्रेड टॅक्स कलेक्शन, वॉटर आनी इलेक्ट्रिसिटी, NOC, issuance of the income certificate, residence certificate, trade license, signboard license, birth and death certificate, ह्यो सेवा आणि संबंधी फी पेमेंट जनतेक ऑनलायन उपलब्ध करून ताका हेलपाटे घालपाक पडचे न्ही ह्या नदरेन पावलां मारून पंचायत स्तराचेर पेपरलेस वर्क फ्लोक आमी प्रोत्साहन दितले. आर्थीक दृश्ट्या दुबळ्या ग्रामपंचायतींक आधार दिवपा खातीर 13 कोटीची आर्थीक मदत प्रस्तावित केल्या. रस्ते बांदप, पेवर आशिल्ले मार्ग, कम्युनिटी हॉल आनी मुळाव्यो साधन सुविधा उदरगती खातीर 17 कोटी रुपयाची तरतूद केल्या. दीनदयाळ इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट स्कीम खाला वेगवेगळी कामां खातीर जशें की पंचायत घर, पंचायती खातीर कम्युनिटी हॉल, पंचायतीची खेळां मैदानां, बाजारपेटी खातीर पंचायती संकुल आदी खातीर 7.5 कोटीची आर्थीक तरतूद केल्या. मटेरियल रिकवरी फॅसिलिटीज बांदपाक मेळोवपी स्वच्छ भारत मिशन ग्रामीणा खातीर 83 कोटी रुपयाची तरतूद केल्या. गांवगिऱ्या वाठारांनी अनुदानीत दरान वैयक्तीक घरगुती तशेंच कम्युनिटी बायोडायजेस्टर शौचालय दिवन आमचे स्वच्छता मिशन चालू दवरपा खातीर 8.5 कोटी रुपयाची तरतूद केल्या. सभापती महाशय, जिल्हा पंचायती खातीर ह्या वर्सा 16 कोटीची आर्थीक तरतूद केल्या. त्या भायर जिल्हा पंचायत वांगड्यांचे मानधनातूय बी ह्या वर्सा वाड जातली. रुरल डेव्हलपमेंट. सभापती महाशय,
रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटा खातीर 69 कोटीची आर्थीक तरतूद केल्या. सभापती महोदय, प्रधानमंत्री आवास येवजण ग्रामीण हावजिंग फॉर ऑल ह्या खाला लक्ष्य केल्ल्या सगळ्या 257 घराक म्हज्या सरकारात मंजुरी दिल्या. सभापती महोदय, गांवगिऱ्या गरिबांक म्हळ्यार बायलां खातीर आसपी सेल्फ हेल्प ग्रुप SHG हांकां शाश्वत उदरनिर्वाहाचे संद तयार करपा खातीर 18 क्लस्टर लेवल फेडरेशन CLF स्थापन करून प्रत्येक CLFा भितर 1 लाख ते 1.5 लाख SHG वांगड्यांक आस्पाव आसतलो. प्रत्येक CLFा खातीर स्वतंत्र कार्यालय आणि कर्मचारी आसतले. ह्या मार्फत तो आपलो एन्युअल एक्शन प्लॅन आणि बिझनेस डेव्हलपमेंट प्लॅन तयार करतले. केंद्रीय मदतीच्या मार्फत 16 कोटी खर्चून गोवा बाजार प्रोजेक्टाचे काम ह्या आर्थीक वर्सा चालू जातले. उत्पन्न निर्माण करपी कार्यावळी सुरू करपा खातीर 24-25 ह्या वर्सा खातीर 500 सेल्फ हेल्प ग्रुपांक प्रत्येकी 1.5 लाख रुपया सामुदायिक गुंतवणूक निधी दितले. CLF ऑफिस स्थापन करपा खातीर स्टार्टअप फंड म्हणून प्रत्येकी 3.5 लाख रुपया रक्कम दितले. सभापती महोदय, गोंयांतल्या महिला बचत गटांक सरकारी कॅन्टीन चलोवन वेगवेगळ्या सरकारी खात्याक आणि राज्य सरकारच्या कार्यालयात खाणा जेवणाची सेवा दिवन उद्योजक जावपाक आदार दिवपा खातीर मुख्यमंत्री अन्नपूर्णा येवजण यशस्वीपणान सुरू केल्या. आयज मेरेन ह्या येवजणे खाला 25 सेल्फ हेल्प ग्रुप एम्पॅनल केल्यात. 24-25 वर्सा 50 सेल्फ हेल्प ग्रुप एम्पॅनल करतले. अर्बन डेव्हलपमेंट. सभापती महाशय, अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटा खातीर 404 कोटीची भरीव तरतूद केल्या. सभापती महाशय, अमृत 2.0 मिशन खाला वेगवेगळ्या उदका पुरवण कामां खातीर 24 प्रकल्प चालीक लावपाचो प्रस्ताव आसा. ह्या मिशनांतल्यान 174 कोटी रुपयाक मंजुरी केल्यात. स्वच्छ भारत मिशन अर्बन 2.0 ह्या खाली फुडले प्रकल्प सुरू केल्यात. रिजन कम्युनिटी टॉयलेट वेगवेगळ्या म्युनिसिपालिटींनी कन्स्ट्रक्शन ऑफ द मटेरियल रिकवर फॅसिलिटीज एट वाळपय बायोमिथेशन प्लांट एट वाळपय आनी फोंड्या कन्स्ट्रक्शन ऑफ द फिकल स्लज ट्रीटमेंट एट 8 वेरियस लोकेशन. सभापती महोदय, स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023 खाला पणजी देशभरातल्या सगळ्यात फास्टेस्ट मुव्हिंग सिटी वर्गात क्रमांक 1 आणि सांखळे हे गोंयांतले सगळ्यात निव्वळ शार म्हणून जाहीर जाल्या. अशा ह्या पवित्र सभागृहाक कळयता आसतना म्हाका खोशी जाता आणि ह्या दोनूय शहराच्या उदरगती खातीर 10 कोटीची आणि 5 कोटीची तरतूद केल्या. सभापती महाशय, केंद्रीय दीनदयाळ अंत्योदय येवजणे खाला नॅशनल अर्बन लायव्हलीहूड मिशनांतल्यान 1144 लाभार्थ्यांक 100 कोटी रुपया इतलो फायदोय जाला. सभापती महाशय, उत्तर गोंयांतल्या अर्बन लोकल बॉडीजचे GIS सर्वे 31 मार्च 24 मेरेन पुराय जातलो. ह्या आर्थीक वर्सा आमी दक्षिण गोंयांतल्या अर्बन लोकल बॉडीजचो GIS सर्वे चालू करतले. हातूंतल्यान आधुनीक बांदकामाचेर आळेबंद हाडपाक मदत जातली. अनधिकृत बांदकामाचेर आळेबंद हाडपाक मदत जातली. सभापती महाशय, एनेक्शर J प्रमाणात 218 कोटीचे विविध प्रकल्प ह्या वर्सा पुराय जातले. तशेंच एनेक्शर K प्रमाणे ह्या प्रकल्प वर्सा सुरू जातले. हाका लागून IDMT स्कीम खातीर 40 कोटीची तरतूद केल्या. हांगासर वेगवेगळ्यो म्युनिसिपालिटीज वास्को आसतली, पेडण्या आसतली, वाळपय आसतली, म्हापसा ह्या सगळ्या म्युनिसिपालिटी खातीर वेगवेगळे प्रोजेक्ट जे आसा हाजे लिस्ट आमी लायला. इंडस्ट्रीज. सभापती महाशय, ह्या वर्सा इंडस्ट्रीज डिपार्टमेंटा खातीर 74 कोटीची तरतूद केल्या. सभापती महाशय, MSME क्षेत्राच्या सर्वांगीण विकासा खातीर केंद्र सरकाराचो वर्ल्ड बँक फंडेड रॅम्प प्रोग्राम आमी राज्यांत चालीक लायतले. MSME हांगा तांच्या सगळ्यो सेवा खातीर येवजण्या खातीर तशेंच ऑनलायन वाद निवारणा खातीर मदत करपाक आनी आदर दिवपाक ताका ग्रीनिंग उपक्रम, जेंडर इन्क्लुजन, क्षमता निर्माण आणि प्रशिक्षण वरवीं रॅम्प कार्यावळी वरवीं बिझनेस फॅसिलिटेशन सेंटरची पुरवण करपाचोय प्रस्ताव आसा. फुडल्या 4 वर्सां भितर 262 कोटीची SIP निर्माण जातली. तातूंत राज्याचो निवेश 42 कोटी आसतलो. सभापती महाशय, ईज ऑफ डुईंग बिझनेस आनीकूय सुलभ करपा खातीर गोवा इन्व्हेस्टमेंट प्रमोशन आनी फॅसिलिटेशन बोर्ड हाका फुडल्या 2 वर्सां खातीर 7 कोटीची विशेष अर्थसंकल्पीय तरतूद करपाचें थारायलां. सभापती महाशय, गोंय राज्यांत लॉजिस्टीक इन्फ्रास्ट्रक्चर
अँड लॉजिस्टीक सर्व्हिसीस सुदारपाच्या उद्देश तयार केल्ल्या लॉजिस्टीक अँड वेअरहाऊस पॉलिसी 2023 खाला सदर क्षेत्रात गुंतवणूक वाडोवपा खातीर महत्वाचे प्रोत्साहन येवजण्यो चालीक लावपाचो प्रस्ताव हांव मांडटां. फुडल्या 2 वर्सांक वार्षिक 25 कोटीची आर्थीक तरतूद केल्या. सभापती महाशय, गोवा आयडीसीन विकसीत केल्ल्या भारताच्या पहिल्या डिजिटल पब्लीक गुड्स फॉर इंडस्ट्री गव्हर्नन्स हाचो विस्तार करून उद्देगा संबंधी सगळ्या मंजुरीचो आस्पाव करून जून 2024 पर्यंत ह्या वर्सा उद्योगा खातीर सिंगल विंडो पोर्टल चालीक लावपाचो आमचो हावेस आसा. इंडस्ट्रियल इस्टेट इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशन प्रकल्पा खातीर 80 कोटी रुपयाची कामां आमी घेतली. सभापती महाशय, महसूल वृद्धीच्या नदरेन उपलब्ध आशिल्ल्या इंडस्ट्रियल आनी कमर्शियल प्लॉट्स मदले 20% भूखंड वर्सा पारदर्शक ऑक्शन पद्दतीन आमी विकतले. महिला उद्योजक, स्टार्टअप्स, सस्टेनेबिलिटी प्रॅक्टीस आपणावपी आनी उद्योग विशेष इन्सेंटिव्ह सहाय्यता दिवपाचोय प्रस्ताव आसा. सभापती महाशय, वस्तीघरांनी आपल्या कर्मचाऱ्यांक राबितो दिवपाची इच्छा आशिल्ल्या उद्योगांक वांगडा वस्तीघर आनी वेवसायीक आउटलेट बांदपा खातीर उद्योगीक वाठारांनी वा तांच्या लागसरा भूखंड दिवपाचो प्रस्ताव हांव मांडटां. फुडें उद्योगीक वाठारांनी खास करून रातच्या शिफ्टीत चड बशी दिवन येरेदारीची सुविधा घटमूट जातली अशें आश्वासन हांव दितां. हँडीक्राफ्ट टॅक्सटायल अँड कॉयर. सभापती महाशय, हँडीक्राफ्ट टॅक्सटायल आनी कॉयरा खातीर 24 कोटीची तरतूद केल्या. सभापती महोदय, सांस्कृतीक दायज सांबाळपाक आनी पारंपारीक कारागिरांक चालना दिवपाक हस्तकला क्षेत्राची म्हत्वाची भूमिका आसा. पण आधुनीक उपकरणाचो उणाव ह्या क्षेत्राच्या वाडीक आडखळ हाडटा. हाचेर उपाय काडपा खातीर म्हजें सरकार एक नवी येवजण मुख्यमंत्री हस्तकला आधुनीकरण योजना प्रस्तावित करता, जाच्या खाला नव्या उपकरण आनी आधुनीकरण यंत्रेच्या खरेदारीचेर 90% अनुदान दिवन हस्तकला क्षेत्रात उत्पादकता, दर्जो आनी नवनिर्माण वाडोवपाचेर लक्ष केंद्रीत करतले. ह्या खातीर आमी 41 लाखाची आर्थीक तरतूद केल्या. सभापती महोदय, स्कील हँडीक्राफ्ट, टॅक्सटायल आनी कॉयर आर्टिजन्स हांकां दर दिसा विद्यावेतन दिवन प्रत्यक्ष मदत दिवपाची स्वावलंबन योजना फॉर हँडीक्राफ्ट आर्टिजन प्रस्तावित आसा आनी ह्या खातीर हांवें 1.25 कोटी रुपयाची आर्थीक तरतूद केल्या. केंद्र सरकाराच्या सहाय्यान सांगे तालुक्यांतल्या उगवे गांवांत निर्माण जावपाची कुणबी हँडलूम क्राफ्ट विलेज खातीर 3 कोटीची आर्थीक तरतूद समाविष्ट आसा. मायन्स. सभापती महोदय, म्हज्या सरकारान राज्यांतल्या 4 मायनिंग ब्लॉका खातीर फर्स्ट नोटीस इन्वायटींग टेंडर आनी 5 मायनिंग ब्लॉका खातीर सेकंड नोटीस इन्वायटींग टेंडर यशस्वीपणान जाहीर लिलाव केल्यात. 22 सावन आयज मेरेन वट्ट 9 आयर्न ओर मायनिंग ब्लॉक लिलाव जाल्यात. सभापती महोदय, गोंय राज्यांतल्या वेगवेगळ्या सुवातींनी आशिल्ल्या खनिज डंपाची हाताळणी आनी लिलाव करपा खातीर म्हज्या सरकारान डंप पॉलिसी अधिसूचीत केल्या. आमी बेगीनूच डंपांचो लिलाव सुरू करतले. तशेंच गोंयांत कायदेशीर आनी शास्त्रीय पद्दतीन रेती उत्खनन सुरू करपाच्या प्रक्रियेत आमी आसात. तशेंच आमी मायनर मिनरल्सा खातीर लीज पिरियड वाडोवपाच्या प्रक्रियेत आसात. सभापती महोदय, गोंय राज्यांतले मायनिंग आनी संबंदीत कार्यावळी बंद जाल्ल्यो तेन्ना वायट परिणाम जाल्ल्या टिप्पर ट्रक मालकांक आर्थीक मदत दिवपा खातीर रिएम्बर्समेंट ऑफ द ग्रीन टॅक्स अँड फिटनेस फी टू द मायनिंग अफेक्टेड ट्रक ओनर स्कीम नूतनीकरण करपाचो प्रस्ताव हांव मांडटां. इन्फॉर्मेशन टॅक्नॉलॉजी. सभापती महाशय, इन्फॉर्मेशन टॅक्नॉलॉजी डिपार्टमेंटा खातीर अंदूच्या बजेटात 154 कोटीची तरतूद आसा. सभापती महोदय, गोवा स्टार्टअप पॉलिसी अंतर्गत विविध योजना चालीक लावन एक सर्वसमावेशक धोरण फुडें व्हरून गोंय राज्य देशाचें क्रिएटीव कॅपिटल करपाचोय आमचो हावेस आसा. त्याच धर्तीचेर डिजिटल नोमॅड फ्रेंडली वातावरण निर्माण करून प्रोफेशनल्स अँड स्टार्टअप गोंयांतल्यान काम करपाक प्रोत्साहीत करपाचो आमचो यत्न आसा. स्टार्टअप वेवस्थेक बलिश्ट करपाच्या दृश्टीन आनी जागतीक स्तरावयले बेस्ट प्रॅक्टिसीसचो आस्पाव करून म्हज्या सरकारान सेक्शन 8 कंपनी निर्माण करपाची प्रक्रिया सुरू केल्या. ही कंपनी स्टार्टअपा खातीर इन्व्हेस्टमेंट, मॅनपॉवर ट्रेनिंग, रिसर्च, इनोव्हेशन, मार्केट एक्सेस एक्सेट्रा ह्या संदर्भात लागपी मदत उपलब्ध करून दितली. दर्यादेगेर कोवर्किंग स्पेस सुरू करपाचोय प्रस्ताव हांव मांडटां, जेका लागून कंपनीक सृश्टी सौंदर्य पळोवपाच्या सयत बरी काम करपाची सुविधा मेळटली.
सोशल इम्पॅक्ट स्पेस भितर काम करपी स्टार्टअपांक आधार दिवपा खातीर म्हजें सरकार एक एक्सेलरेटर प्रोग्राम सुरू करतलें जाचो समाजाक उपयोग जातलो. म्हज्या सरकारान ड्रोन धोरणांतल्यान उत्पादक, सेवा पुरवणोदार आनी ड्रोन मेकिंग लाभ मेळचो म्हणून विविध येवजण्यो तयार करपाच्या प्रक्रियेत आसा. सभापती सर, म्हजें सरकार आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड चॅटबोट सोल्युशन चालीक लायतले, जाच्या खाला नागरिकांक संबंधीत खात्या कडेन थेट दिसान दीस क्षणात संबंधीत म्हायती मेळटली. सुरवेक टुरिजम, पब्लीक ग्रिव्हन्सीस आनी गोवा ऑनलायन ह्या संदर्भात ही चॅटबोट सेवा वापरपाचें थारायलां. गोंयच्या जनतेक फुकट इंटरनेट सेवा दिवपा खातीर आमी 100+ वायफाय हॉटस्पॉट निर्माण करपाच्या प्रक्रियेत आसा. सभापती महाशय, फॉरेस्ट डिपार्टमेंटा खातीर 149 कोटीची तरतूद केल्या. बोंडला आनी चोडणा हांगासर 14 कोटी खर्च करून विविध प्रकल्प चालीक लावपाचे आसात. एनवायरमेंट एंड क्लायमेट चेंज. सभापती महाशय, एनवायरमेंट डिपार्टमेंटा खातीर 20 कोटीची आर्थीक तरतूद केल्या. सभापती महाशय, स्कीम टू प्रमोट द कन्झर्वेशन ऑफ एनवायरमेंट एंड इकॉलॉजी बाय एड्युकेशनल इन्स्टिट्यूशन एंड रिसर्च इन्स्टिट्यूशन ह्याच्या अंतर्गत देश विदेशात कार्यशाळा, चर्चासत्र, प्रदर्शन इत्यादी आयोजन व भाग घेवप ह्या खातीर 60 लाखाची तरतूद आसा. सभापती महाशय, राज्यांतल्या ध्वनी प्रदूषणाचेर बंधन घालपाच्या नदरेत 2 कोटी खर्चून महत्वाच्या जाग्यांचेर नॉयज मॅपिंग करपाचोय प्रस्ताव आसा. सभापती महाशय, म्हज्या सरकारान CRZ नोटिफिकेशन 2011 प्रमाणे गोंय राज्याचो कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅन 2011 तयार केला आणि मिनिस्ट्री ऑफ एनवायरमेंट, फॉरेस्ट आणि क्लायमेट चेंज हांणी 1:25,000 स्केलचेर सादर प्लॅन अधिसूचित केला. तशेंच 1:4,000 स्केलचेर आसपी CZMP 2011 आमी सादर करपाच्या प्रक्रियेत आसा. सभापती महाशय, गोवा स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्डच्या गोवन प्रोजेक्टाच्या अंतर्गत 10 नवीन मल्टी प्रोसेसिंग सेंटर ह्या वर्सा सुरू जातली. सभापती महाशय, सिडबी आणि नाबार्ड ह्या राष्ट्रीय उदरगत आर्थीक संस्था कडेन भागीदारी म्हणून निधी एकठांय करपा खातीर वर्ल्ड बँकेच्या आदारान आमी मध्यस्था वरवीं फ्रेमवर्क फॉर ग्रीन क्लायमेट फंड आमी तयार करतात. ह्या प्रकल्पाची वट्ट मोल अंदाजे 1,650 कोटी रुपया आसा. सभापती महाशय, नॅशनल प्लॅन फॉर कन्झर्वेशन ऑफ एक्वॅटिक इकोसिस्टम, इंटिग्रेटेड मॅनेजमेंट प्लॅन फॉर रामसार सायट अँड फ्रेमवर्क मॅनेजमेंट प्लॅन फॉर रामसार सायट ही कामां 10 कोटी रुपया खर्चून चालू जातली. एम्प्लॉयमेंट. स्पीकर सर, म्हज्या सरकारान गोवा एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची ऑनलायन पोर्टल चालीक लावन रोजगारार्थी आणि रोजगार निर्मिती हांच्या मदीं व्हर्च्युअल पद्दतीन सुसंवाद घडोवन हाडपाची वेवस्था सुरू करतले. सभापती महाशय, हाच्या फुडें खाजगी क्षेत्रांत कामाक आसपी तरणाट्यान एम्प्लॉयमेंट एक्सचेंजा कडेन आपल्या नोकरीची म्हायती नोंद करप बंधनकारक आसतलें आनी त्याचो खाजगी क्षेत्रांतलो अनुभव सरकारी नोकरे खातीर पात्रता म्हण आमी ग्राह्य धरतले. गोवा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. सभापती महाशय, GHRDC हे आमचे एक यशस्वी महामंडळ जावन आसा. ह्या महामंडळा मार्फत आमी 4,162 गोंयकारांक सरकारी खाती आनी हेर आस्थापनांनी रोजगार दिवपाक शकल्यात. हातूंत काम करपी कर्मचाऱ्याक पोलीस, फॉरेस्ट खात्यांतल्या खाकी वर्दींतल्या पदांचेर ह्या आर्थीक वर्सा सावन समावून घेवपाचो निर्णय घेता. फॅक्टरीज अँड बॉयलर्स. सभापती महाशय, फॅक्टरीज अँड बॉयलर्स ह्या खात्याक 14 कोटीची आर्थीक तरतूद केल्या. सभापती महाशय, ईज ऑफ डुईंग बिझनेस साध्य करपी उपक्रमाचो एक भाग म्हणून हांवें येवजण्याक मान्यता दिवपाची आनी नोंदणी करपाची सद्याची प्रक्रिया तर्कशुद्ध आनी सोपी करपाचो प्रस्ताव मांडटा. ह्याच बरोबर ल्हान फॅक्टरींचे आनी मध्यम तशेंच व्हड फॅक्टरींचे वेगवेगळे शुल्क वाडोवपाचें आमी थारायलां. वेवसायीक भलायके भायर कामगारांच्या भलायकेचेर नियंत्रण दवरपाच्या दिकेन उपक्रमाचो एक भाग म्हणून कामगारांच्या मदीं ब्रेस्ट कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर आदी दुयेंसां सोदून काडपा खातीर 2 म्हयन्यांनी एक फावट कारखान्याची वैजकीय तपासणी शिबिरां घेवपाचो प्रस्ताव हांव मांडटां. जिवीत शैली विकार, एरोगोनॉमिक्स
आनी हेर वैद्यकीय विशयांचेर नियमीतपणान कारखान्यांत आयोजीत जावपी जागृताय शिबिरां व्यतिरिक्त हाचें आयोजन जातलें. वेवसायीक सुरक्षितताय, भलायकी आनी पर्यावरण समर्पीत आशिल्ले NGO संस्थांच्या सहकार्यान कायदेशीर गरजो, सेफ्टी इन ऑपरेशन एंड मेंटेनन्स, प्रेशर वेसल्स आदी विशयाचेर मध्यम वेवस्थापन आनी वरिश्ठ वेवस्थापन पावंड्या वयल्यान कर्मचाऱ्यां खातीर खाशेले प्रशिक्षण कार्यावळी आयोजीत जातल्यो. एड्युकेशन एंड स्किल डेव्हलपमेंट. सभापती महाशय, शिक्षण क्षेत्रात पूर्ण गंभीरतेन म्हजें सरकार महत्व दिता आनी त्या नदरेन ह्या वर्सा 3,243 कोटीची भरीव आर्थीक तरतूद हांवें केल्या. सभापती महोदय, आयचें जग खूब झपाट्यान बदलत आसा आनी आमची शिक्षण प्रणाली ही ह्या बदलाक पूरक आसपाक गरजेचें आसा. संत तुकाराम महाराजांनी म्हणला की अधिकार तैसा करावा उपदेश, साहे ओजे त्यासी तेची द्यावी, मुंगीवरी भार गजाचे पाळण, घालिते ते कोणी कार्यसिद्धी. माणकुल्या भुरग्यांचेर बुजाचेर आसपी दप्तर आनी अभ्यासाचो भार उणो करून काल सुसंगत, प्रगत आनी आनंददायी शिक्षण प्रणाली चालीक लावपाक म्हजें सरकार कटिबद्ध आसा. प्रत्येक विद्यार्थ्याची आवड, क्षमता आनी कौशल्य हाका योग्य चालना दिवपाक शिक्षण प्रणाली देशाच्या नव्या शैक्षणीक धोरणात अभिप्रेत आसा. ह्याच दिशेन गोंय नॅशनल एड्युकेशन पॉलिसीची अंमलबजावणीत देशात अग्रेसर आसा ही आमकां अभिमानाची गजाल आसा. सभापती महाशय, नॅशनल एड्युकेशन पॉलिसी 2020 पूर्ण क्षमतेत गोंयांत मार्गस्थ जावपाच्या ह्या नदरेत हांव शालेय शैक्षणीक संस्थांचें मुल्यांकन करपी गोवा स्टेट स्कूल स्टँडर्ड असेसमेंट अँड एक्रेडिटेशन ऑथॉरिटी स्थापन करपाचें जाहीर करता. ह्याच अंतर्गत आसपी स्कूल क्वॉलिटी असेसमेंट अँड एक्रेडिटेशन फ्रेमवर्क येता त्या 6 म्हयन्यां भितर अधिसूचित जातलो. स्कूल एड्युकेशन. सभापती महोदय, फाटल्या वर्साच्या तुलनेत 4% वाड करून ह्या आर्थीक वर्सा शिक्षण खात्याच्या हांवें 2,288 कोटीची तरतूद केल्या. पुराय गोंयांतल्या शाळांनी चड मागणी आशिल्ल्यान मुख्यमंत्री समुपदेशन येवजण खाला सल्लागार आनी सुपरवायझरांचो आंकडो 175 मेरेन वाडटलो. सभापती महाशय, हाच्या फुडें अनुदानीत शाळांत निर्माण जावपी रिक्त पदां भरतना EWS कॅटेगरीच्याय उमेदवारांक आवश्यक प्राधान्य दितले. सभापती महाशय, एनेक्शर 2 प्रमाणे वेगवेगळ्या शाळांचे नवनिर्माण दुरुस्ती करतले. ह्या वर्सा आमी माशेल, बेतोडा, आगाशी, वन, डिचोले, वळवय, मंगेश अशा प्राथमीक शाळांचें निर्माण करपाचें थारायलां. सभापती महोदय, ह्या सभागृहाक कळोवपाक म्हाका खोस जाता की आमच्या डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ ट्रेनिंग अँड एड्युकेशन संस्थेक केंद्रीय शिक्षण मंत्रालयातल्यान उत्कृश्ट केंद्र म्हणून वेंचून काडला आनी सदर संस्थेक आमी केंद्रीय मदत योजनेंतल्यान 14 कोटी रुपयाचो खर्च करून अपग्रेड करतले. सभापती महाशय, राज्यांतल्या सरकारी शाळांनी शैक्षणीक गुणवत्ता वृद्धिंगत करपाच्या नदरेन हांव मुख्यमंत्री सुविद्य कार्यावळ जाहीर करता. हाच्या अंतर्गत प्राथमीक आनी शालेय शिक्षकांक स्टेट ऑफ द आर्ट एकाडेमीक फॅसिलिटीज मेळटल्यो. खात्यांनी स्वाक्षरी केल्ल्या MOUची वळेरी एनेक्शर 3 लायता. हायर एड्युकेशन. सभापती महाशय, ह्या वर्सा उच्च शिक्षण खात्याक हांवें 553 कोटीची तरतूद केल्या. सभापती महाशय, म्हज्या सरकारान उत्कृश्ट मुळावी बांदावळ दिल्या जंय आमच्या कांय सरकारी महाविद्यालयांत भारतांतल्या कांय उत्कृश्ट महाविद्यालया कडेन तुळा करप सारकी आसात. उच्च शिक्षण फुडल्या पावंड्याचेर व्हरपा खातीर आमच्या प्राध्यापकांक संवसारीक दर्जाचें प्रशिक्षण दिवपा खातीर अत्याधुनीक प्रतिभा विकास केंद्र स्थापन करपाचोय प्रस्ताव हांव मांडटां. केंद्रांत विज्ञान आनी गणितांतील अत्याधुनीक प्रयोगशाळा आसतली ज्या वर्गांतल्यान संकल्पनेच्या रुपांतरान हाताळणी अणभवच्या आधारांतल्या शिकोवपाक जायत थंय आमी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या आधारान स्थापन करतले. सभापती महाशय, तांत्रीक आनी वैजकीय संस्था गोंयभरांत सगळ्या उच्च शिक्षण संस्थांनी समर्थ ई गव्हर्मेंट सूटची अंमलबजावणी उक्ती करपाचो म्हज्या सरकारान अभिमान आसा. हो व्यापक आनी एकत्रीत गव्हर्नन्स प्लॅटफॉर्म प्रशासकीय प्रक्रिया सुगम करपाक, एकंदरीत शैक्षणीक अणभव वाडोवपाक आनी विद्यार्थ्यांक आनी शिक्षण तज्ञ दोगांयकूय
अत्याधुनिक तंत्रज्ञान सशक्त करपाक तयार केला, जो NEP 2020 कडेन सुसंगत आसा. सभापती महाशय, थळाव्या उदरगती खातीर नवी इंटरडिसिप्लिनरी रिसर्च इंटरव्हेन्शन स्कीम IRIS सुरू करून थळाव्या समाजात संशोधन भरपाची आमची इच्छा आसा, जी आमच्या लोकांची आर्थीक स्थिती आनीकूय वाडोवपाक मदत करतली. ही वेवस्था थळाव्या समाजाक तांची साधनां चड प्रभावीपणान टिकाऊपणान वेवस्थापन करपाक मदत करतली, जेका लागून समुदायाची प्रगती वेगान करपाक मदत जातली. ही येवजणे वरवीं संशोधन करपा खातीर निधी संशोधकाच्या अंतरविद्या पंगडाक दितले, जेणे करून वेचून काडिल्ल्या गांवाचेर थळाव्या समाजाचेर काम करतले आनी वळखून घेतिल्ल्या थळाव्या समस्या खातीर कार्यक्षम शिफारसीचे उपाय सोदून काडटले. सभापती महाशय, उक्त्या शाळेची संद मेळनाशिल्ल्या जायते नोकरी करपाक आनी स्वताचो वेवसाय करपाक लोक उच्च शिक्षण घेवपाक शकनात. आजीवन शिकपाक प्रोत्साहन दिवपा खातीर आनी दर एका व्यक्तीक आपली शैक्षणीक पात्रता सतत वाडोवपाची संद दिवपा खातीर फर्मागुडी हांगा इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे पूर्ण प्रादेशीक केंद्र स्थापन करपाचो प्रस्ताव हांव मांडटां. खात्यान स्वाक्षरी केल्लो MOU ह्या वेळार एनेक्शर 4 हांगासर लायता. टेक्निकल एड्युकेशन. सभापती महाशय, तंत्र शिक्षण खात्याक ह्या वर्सा 323 कोटीचे नियोजीत केल्या. सभापती महोदय, फाटल्या अर्थसंकल्पात हांवें राज्यांतल्या सगळ्या तंत्र शिक्षण संस्थांनी न्यू एड्युकेशन पॉलिसी चालीक लावपाचो प्रस्ताव मांडिल्लो. ह्या दिशेन एक पावल म्हणून गोवा अभियांत्रीक महाविद्यालय आनी गोवा फार्मासी महाविद्यालयात हेर 2 खाजगी अभियांत्रीक महाविद्यालयाच्या तांच्या सगळ्या अभ्यासक्रमा खातीर आवश्यक एक्रेडिशन मेळ्ळां. हेर तांत्रीक संस्थांकूय बेगिनात बेगीन मान्यता मेळपा खातीर म्हजें सरकार आदार दिता. तांत्रीक शिक्षण अभ्यासक्रमांत शिकपी हजारांनी विद्यार्थ्यांक फायदो जाल्लो डायमंड जुबली सरकारी गुंतवणूक येवजण DJ गिफ्ट 24 वर्सां सुरू उरतलें ताची खात्री हांवें दिता आनी 32 कोटीची अर्थसंकल्पीय तरतूद दिल्या. कोडूंग आनी रोबोटिक्स शिक्षण येवजण राज्यभरांतल्या 400 वयर शाळांनी यशस्वीपणान चालीक लायल्या. येवजणेची प्रभावी अंमलबजावणी करपा खातीर वेगवेगळ्या शाळांनी लॅब अपग्रेड करपा खातीर 15 कोटी रुपयाची ICT उपकरणां दितले. तशेंच फुडल्या वर्सा ही येवजणे खातीर 16 कोटी रक्कम थारायल्या. सभापती महाशय, म्हज्या सरकारान वैज्ञानीक दृश्टिकोन वृद्धींगत करपाच्या नदरेन विज्ञान धारा, सायन्स फिल्म फेस्टिवल, स्कील लायब्ररी, सायन्स विज्ञान महोत्सव, स्टेम लॅब एक्सेट्रा अशा कार्यावळीचें नियोजन केलां. खात्यान स्वाक्षरी केल्लो MOU वळेरी एनेक्शर 5 हांगासर लायला. सरकारी पॉलिटेक्निक कुडचडे हांगा अदमासान 9 कोटी रुपया खर्च करून 3ऱ्या टप्प्याच्या इमारतीच्या बांदकामाचें काम आर्थीक वर्सा पुराय जातलें. तशेंच गोवा कॉलेज ऑफ आर्ट्स मुळावी बांदावळ सुदारपाचेर प्रस्ताव हांव मांडटां, जातून अप्लायड आर्ट वर्ग, अत्याधुनीक व्याख्यान हॉल, विद्यार्थ्यांची आर्ट गॅलरी, प्रदर्शन क्षेत्र खातीरय सुवात आस्पावीत आसा. स्कील डेव्हलपमेंट. सभापती महाशय, कौशल्य विकास खात्याक ह्या वर्सा 107 कोटी नियोजीत केल्या. सभापती महाशय, सगळ्या ITIचे मानांकन वाडोवपा खातीर मुखेल प्रवाहांतल्यान विद्यार्थ्यांक आकर्षित करपा खातीर थळाव्या उद्योगाच्या गरजे प्रमाणे उद्योगाच्या सहकार्यात ITIत खाशेले आनी प्रगत कुशळटाय आधारीत अभ्यासक्रम सुरू करपाचो प्रस्ताव हांव मांडटां. ह्या अभ्यासक्रमांत प्रशिक्षण दिवपा खातीर उद्योगांतले तज्ञ सामावून घेतले. सभापती महाशय, हांव एक ड्युएल सर्टिफिकेट प्रोग्राम सुरू करपाचो प्रस्ताव मांडटां, जातून कुशळटाय आधारीत प्रमाणपत्र दितले. ही कार्यावळी खाली कला, वाणिज्य आनी विज्ञान ह्या सामान्य प्रवाहांतल्या विद्यार्थ्यांक कुशळटायेचेर आधारीत अभ्यासक्रम दितले. खात्यान स्वाक्षरी केल्ले MOU ची वळेरी एनेक्शर 6 हांगासर लायता. सभापती महाशय, ITI प्रशिक्षकांक स्वताची कुशळटाय वाडोवपा खातीर आनी सतत प्रशिक्षण दिवपाची बेगोबेग गरज आसा हें म्हाका दिसलां. देखूनच IIT गोवा, NIT गोवा, BITS गोवा, गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आनी हेर नामनेच्या संस्थेच्या आदारान सगळ्या सरकारी ITIच्या वेवसायीक प्रशिक्षकांक प्रशिक्षण दिवपा खातीर इन्स्टिट्यूट ऑफ द ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स सुरू करपाचो प्रस्ताव हांव मांडटां.
एग्रीकल्चर सभापती महाशय, कृषी क्षेत्र सरकाराच्या प्राथमिकतेचे अग्रेसर आसा आणि त्याच कारणान हांवें एग्रीकल्चर डिपार्टमेंटा खातीर 259 कोटीची भरीव तरतूद केल्या. सभापती महोदय, असिस्टंट फॉर द कल्टिवेशन ऑफ द व्हेजिटेबल बाय सेल्फ हेल्प ग्रुप्स स्ट्रोक इंडिव्हिज्युअल ही येवजणे खाला पात्र भाजी लागवड गटाक व व्यक्तीक मेळपी वन टायम असिस्टंट दर हेक्टराक 80,000 वयल्यान हेक्टराक 1 लाख रुपया दिवपाचो प्रस्ताव आसा. या फायनान्शियल इयर 24-25 ह्या वर्सा 50 लाखाची आर्थीक तरतूद केल्या. सभापती महाशय, भारत सरकारच्या नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डच्या अर्थसहाय्यान गोंयाच्या काजू पिकाचे प्री प्रोडक्शन अँड प्रोडक्शन, पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट अँड व्हॅल्यू एडिशन अँड लॉजिस्टिक, मार्केटिंग अँड ब्रँडिंग हाचो आस्पाव करून कॅश्यू क्लस्टर डेव्हलपमेंटचो प्रस्ताव आसा. गोवा कॉलेज ऑफ एग्रीकल्चर हाच्या खातीर नवीन इमारत बांदपाचो प्रस्ताव हाच्या खातीर 10 कोटीची आर्थीक तरतूद केल्या. सभापती महोदय, डिसिल्टिंग अँड रिव्हेटलायझेशन ऑफ पॉन्ड्स अँड टँक्स या येवजणे खाला ल्हान आनी किनारी जमनीक धरण करपी शेतकऱ्यांक उणें अनुदान मेळटा अशें दिसून आयलां. अशा शेतकऱ्यांक फायदो जावच्या खातीर तळ्याच्या कमांड एरियाच्या मुल्यांकन खर्चाच्या दर हेक्टराक 70,000 रुपया मेरेन हे शेतकऱ्यांक सेल्फ हेल्प गटांक मदत आसा. तो वाडोवपाचो प्रस्ताव आसा. ह्या संदर्भात 16 लाखाची आर्थीक तरतूद आसा. सभापती महोदय, वेस्टर्न घाट डेव्हलपमेंट प्रोग्रामची 70 धारबांदोडा, सांगे, केपें आनी काणकोण अशा 5 तालुक्यांनी चालीक लायला. अशा येवजणे खाला सद्याची मदत 5,000 रुपया प्रति हेक्टर वाडोवपाचो प्रस्ताव आसा. नाजूक जमनीच्या उदरगत करपाक झाडां आनी झोपां आनी वखदी वनस्पती वांटून जमनी नाशिल्ल्या शेतकऱ्यांक आदार दिवप होय हेतू आसा. ह्या संदर्भात 22 लाखाची आर्थीक तरतूद केल्या. 50 शेतकऱ्यांक एक दीस प्रशिक्षण कार्यावळ आयोजीत करपा खातीर दर कार्यावळीक 15,000 रुपया करपाचो प्रस्ताव आसा. ताचे प्रमाण 500 शेतकऱ्यांचो कृषी महोत्सव करपा खातीर वेस्टर्न घाट डेव्हलपमेंट प्रोग्राम ह्या येवजणे खाला सद्याच्या 1.25 लाखा वयल्यान 1.5 लाख रुपया मेरेन खर्च करपाचोय प्रस्ताव आसा. ह्या खात्या खातीर 9 लाखाची आर्थीक तरतूद केल्या. शेतकऱ्यांचे उत्पन्न आनी उत्पादकां वाडोवपा खातीर मायक्रो इरिगेशन सिस्टम स्थापन करप, प्रेरीत करपा खातीर येवजणे खाला थारायल्ल्या बोरवेल ड्रॉप स्प्रिंकलर आनी ओपन वेल खातीरचे अनुदान मर्यादा वाडोवपाचो प्रस्ताव आसा. ह्या सगळ्या खातीर 2 कोटीची आर्थीक तरतूद केल्या. सभापती महोदय, 18 कोटी खर्चून फोंड्या, दिवचल, तिसवाडी आनी सालसेत अशें मेळून 8 खाजन बंद निर्माण करपाचोय आमी ह्या आर्थीक वर्सा पूर्ण करतले. त्या भायर आर्थीक वर्सात तिसवाडी, बार्देस, फोंड्या, दिवचल, सालसेत, मुरगांव अशें मेळून 15 खाजन बांद निर्माण करपाचें काम सुरू जातलें. सीड प्रोसेसिंग अँड स्टोरेज युनिट एट गव्हर्मेंट फार्म एला ओल्ड गोवा हाचें काम येत्या मे म्हयन्या मेरेन पुराय जातलें. केंद्र सरकारच्या मजतीन राज्यांतल्या इंडस्ट्रियल इस्टेटी भितर एग्रो फूड पार्क स्थापन करपाचो आमचो निर्धार आसा. सेंट्रल ऑफ एक्सिलन्सच्या पयल्या टप्प्याचें उक्तावण ह्या आर्थीक वर्सा जातलें. ह्या केंद्रा वरवीं गव्हर्मेंट एग्रीकल्चरल फार्म कोडार हांगासर हाय व्हॅल्यू व्हेजिटेबल्स अँड फ्लावर्स अँड हायटेक इंटरव्हेन्शन ऑन प्रोडक्शन अँड पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट साध्य करपाचोय आमचो हावेस आसा. ह्या खातीर 8 कोटीची आर्थीक तरतूद केल्या. झोनल एग्रीकल्चर ऑफिस वाळपय आनी झोनल एग्रीकल्चर ऑफिस फोंडा हाचें निर्माण करपाचें मार्च 25 मेरेन पुराय जातलें. ई-एग्री मार्केटिंग प्लेस विथ ऑनलायन मार्केटिंग मोबायल ॲप वरवीं ल्हान प्रमाणात शेती करपी शेतकऱ्यांक आदार दिवपाचो आमचो हावेस आसा आनी ह्या खातीर 70 लाखाची आर्थीक तरतूद केल्या. एनिमल हजबंड्री आनी वेटरनरी सर्विसीस सभापती महाशय, एनिमल हजबंड्री आनी डिपार्टमेंटा खातीर 180 कोटीची आर्थीक तरतूद केल्या. सभापती महोदय, तळघरात पार्किंग सुविधा आशिल्ल्या 4 माळ्याची पशुपालन इमारतीची पुनर्बांधणी करपाचो प्रस्ताव हांव मांडटा. ह्या इमारतीचे पशुकल्याण मंडळ आनी राज्य पशुवैजकीय मंडळाचे कार्यालय स्थापन करतले. तशेंच पळोवण्या कक्ष आशिल्ल्या अत्याधुनीक प्रयोगशाळाय स्थापन करपाचोय प्रस्ताव आसा. सभापती महोदय, गोंय राज्यांतल्या आकांक्षी विद्यार्थ्यांक संद मेळची म्हणून राज्यांतल्या पशुवैजकीय विज्ञान महाविद्यालय स्थापन करपाचोय प्रस्ताव हांव मांडटा. सभापती महोदय, सद्याच्या डिजीज इन्व्हेस्टिगेशन युनिटाक स्टेट लॅबोरेटरी फॉर द डिजीज सर्वेलन्स रुपांतरीत करून वेटरनरी हॉस्पिटल म्हापसा आनी वेटरनरी हॉस्पिटल सोनसडो मरगांव हांगासर डिस्ट्रिक्ट लॅबोरेटरी स्थापन करपाचोय प्रस्ताव हांव मांडटा.
त्या भायर वेटरनरी हॉस्पिटल होंडा आनी वेटरनरी हॉस्पिटल फोंडा हांगासर मिनी लॅब स्थापन करपाचोय आमचो यत्न आसा. सभापती महाशय, 70च्या कोपाडे हांगच्या गव्हर्मेंट कॅटल ब्रिडींग फार्मात ऑपरेशन थिएटर आनी व्हडल्या जनावरांक पुनर्वसन केंद्र स्थापन करपाचोय प्रस्ताव आसा. तशेंच 2 वेगवेगळ्या जातीच्या 100 मादी आनी 10 नरांची पोल्ट्री फार्म स्थापन करपाचोय प्रस्ताव हांव मांडटा आनी तातूंत 1 कोटी रुपयाची अर्थसंकल्पीय वाटप प्रस्तावित केला. सभापती महाशय, हांव राज्यांतल्या गर्वा खातीर मजल आयडेंटिफिकेशन गोदार वळखपत्र सुरू करपाचो प्रस्ताव मांडटा. तोंडाचो नमुनो बोटाच्या छाप्या भशेन विशिश्ट आसपी ताची आधार भाशेन लिंकेज करपाक मेळटा. तोंडांतल्या खाशेल्या नमुन्याच्या मोबायल फोना वरवीं काडून घेतात. हे तंत्र पुरायपणान नॉन इन्वेंटिव्ह आसतलें आनी सादारणपणान कान टॅगिंग आनी मायक्रोचिपिंग करतना जनावरांक जावपी वेदना आनी दुख्ख आडयतलें. सभापती महोदय, म्हजें सरकार नव्यान पदवीधर जाल्ल्या बॅचलर इन वेटरनरी सायन्सच्या सेवेचो लाग घेवपाचो प्रस्ताव मांडटा. सरकारा कडेन केल्ल्या करारा प्रमाण तांकां शिक्षण पुराय जातकूच 1 वर्सा खातीर राज्यांत सेवा दिवप बंधनकारक आसा. इंटर्न म्हणून नेमणूक करपा खातीर सरकार प्रायोजीत उमेदवारांक दर म्हयन्याक 30,000ची शिश्यवृत्ती दिता. सभापती महोदय, हाच्या फुडें स्टे कॅटल मॅनेजमेंट स्कीम हाचो खाला अनुदान दिवपाची प्रक्रिया सोपी करपाचो प्रस्ताव हांव मांडटा. थळाव्या पशुवैजकीय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्राचेर आधारीत गोशालांक अनुदान सरकार थेट लाभार्थ्याक दितले. फिशरीज. सभापती महाशय, फिशरीज डिपार्टमेंटा खातीर 84 कोटीची आर्थीक तरतूद केल्या. सभापती महोदय, हांव मुख्यमंत्री नुस्तेकार विमा योजना चालीक लावपाचो प्रस्ताव मांडटा. जातून खर हवामान आनी हेर सैमाक संकश्टाक लागून दर्यांत अपघात जावपी सक्रीय नुस्तेकारांक इन्शुरन्स कवर दितले. तशेंच नुस्तेकारांक अंदाजे 4 कोटी रुपया खर्च करून मत्स्यवाहिनी इको फ्रेंडली मोबायल फिश कियोस्क दिवपाचोय प्रस्ताव हांव मांडटा. सभापती महोदय, मडगांवाच्या स्टेट ऑफ द आर्ट होलसेल फिश मार्केटाचें बांदकाम हांव ह्या वर्सा 41 कोटी रुपया खर्च करून पुराय जावपाचें आसा. राज्यभरांतल्या वेगवेगळ्या सुवातींनी नुस्तेमारी मुळाव्या साधन सुविधेचो दर्जो वाडपा खातीर वट्ट भांडवल 42 कोटी दिला. आमी डिझल सबसिडीचोय परत एकदा विचार करता. सोशल वेलफेअर. सभापती महाशय, सोशल वेलफेअर डिपार्टमेंटा खातीर 553 कोटीची आर्थीक तरतूद केल्या. सभापती महाशय, गोंयच्या दिव्यांग विद्यार्थ्यांक 23 वर्साच्या स्पेशल ऑलिंपिक संवसारीक खेळात बर्लिन भारताचें प्रतिनिधित्व केलें. थंय आमी वेगवेगळ्या खेळांत 19 पदकां जिखल्यात अशें ह्या सभागृहाक कळोवपाक म्हाका अपार अभिमान दिसता. आनी ह्या खेळगड्याक आमी भरीव आर्थीक मदतूय वितरीत केल्या हेंय सांगता आसतना म्हाका खूब खोस भोगता. सभापती महाशय, प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमाच्या खाला मुळावी बांदावळ प्रकल्प विकसीत करपा खातीर काम हातांत घेतलें, जी उल्लेख केल्ल्या वाठाराच्या सामाजीक आर्थीक उदरगती खातीर उदरगत तूट वळखून घेतिल्ल्या वाठारांनी समुदाय संपत्ती थारतली. सभापती महाशय, ह्या वर्सा सावन अल्पसंख्यांक, मागासवर्गीय आनी ट्रायबल जनते मेरेन कल्याणकारी योजना पावोवपाक विविध महामंडळांक कार्यव्याप्ती वाडोवपाच्या नदरेन बळकश्टी करपाचें आमी थारायलां. सभापती महाशय, एकाच पोर्टला वरवीं वेगवेगळ्या वर्गांतल्या विद्यार्थ्यांक शिश्यवृत्ती दिवपाची प्रक्रिया सोपी करपा खातीर म्हज्या सरकारान CM शिश्यवृत्ती पोर्टल सुरू केला. ह्या खात्याच्या विविध शिश्यवृत्ती खातीर 7 कोटीची तरतूद केल्या. सभापती महाशय, हांव गोंयच्या लोकां खातीर होम लोन इंट्रेस्ट सबवेन्शन स्कीम सुरू करपाचो प्रस्ताव मांडटा. जंय प्रधानमंत्री आवास योजनेच्या रिणाचो व्याज घटकाचो एक भाग सरकार घेतले, जाच्या खातीर 15 कोटी रुपयाची तरतूद केल्या. दयानंद सोशियल सेक्युरिटी स्कीमच्या खातीर 436 कोटीची तरतूद केल्या. त्या भायर नशामुक्त भारत कार्यावळीची व्याप्ती आमी वाडोवपाचें थारायलां. सभापती महाशय, प्रोव्हिजोरियाच्या कक्षेत येवपी ज्येष्ठ नागरीक घरांची सुदारणा करपाचें काम ह्या वर्सा सुरू जातलें. नव्यान तयार केल्ल्या दिव्यांग लोकांच्या सशक्तीकरण खात्या खातीर 28 कोटी रुपयाची तरतूद आमी केल्या. PM दिव्यांश केंद्र
आमी ऑलरेडी गोवा मेडिकल कॉलेज हांगासर सुरवात केला. तेजे सशक्तीकरणाचोय हांव हावेस दवरतां. वुमन एंड चायल्ड डिपार्टमेंट. सभापती महाशय, वुमन एंड चायल्ड डिपार्टमेंटा खातीर 406 कोटीची तरतूद केल्या. सभापती महोदय, हांव पयलींच फावट ह्या सभागृहात जेंडर बजेट स्टेटमेंट सादर करता. गोंय सरकार महिलांक प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष लाभ दिवपी विविध योजनेचेर कसो खर्च करता ह्या मार्फत नियाळ घेवपाचें काम जातलें. सभापती महाशय, गृह आधार आनी लाडली लक्ष्मी ह्या योजने खाला 281 कोटीची आर्थीक तरतूद आसा. ट्रायबल वेलफेअर. सभापती महाशय, ट्रायबल वेलफेअर डिपार्टमेंटा खातीर 135 कोटीची आर्थीक तरतूद केल्या. सभापती महोदय, सांगपाक खोस भोगता की मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स, न्यू दिल्ली आणि ट्रायबल म्युझियम ऑफ द फ्रीडम फायटर्स ऑफ द ट्रायबल कम्युनिटीज एट फोंडा या प्रकल्पा खातीर 15 कोटी मंजूर केल्यात आणि आमी बांदोडा गावात हो प्रकल्प सुरू करतले. ट्रायबल म्युझियमचे कंटेंट डेव्हलपमेंट एंड क्युरेशन वर्का खातीर डायरेक्टरेट ऑफ द ट्रायबल वेलफेअर आणि दिशा फाउंडेशन हांच्या मदीं सामंजस्य करारूय जाला. ट्रायबल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संचालकाच्या अध्यक्षतेखाला स्थापित द सब कमिटी ऑफ द स्टेरिंग कमिटी हांणी 54 आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांची नावां स्वीकृत केल्यात. सभापती महाशय, भारतीय संविधानाच्या आर्टिकल 275/1 ह्याच्या अंतर्गत मेळपाच्या अनुदानाचो तपशील सकयल दिला. वेगवेगळे किल्लपाल दाबाळ, धारबांदोडा, त्याच बरोबर केप्यां, पर्वरी, ट्रायबल भवन असे विविध प्रकल्प ह्या प्रोजेक्टाच्या अंतर्गत येतात. सभापती महाशय, आता मेरेन म्हज्या सरकारान 1457 फॉरेस्ट रायट ॲक्ट प्रकरणाचो निवाडो लायला आणि मार्च 2025 मेरेन 50% पेक्षा चड प्रलंबीत प्रकरणां सुटावी करपाची आमची मोख आसा. कॉर्पोरेशन. सभापती महाशय, कॉर्पोरेशन डिपार्टमेंटा खातीर 40 कोटीची आर्थीक तरतूद केल्या. सभापती महाशय, मिनिस्ट्री ऑफ द कॉर्पोरेशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या strengthening of the primary agriculture cooperative society PACS through the computerization world largest decentralization grain storage program and to ensure the food security, LPG dealership, common service center, Jana Aushadhi Kendra for access to the generic medicine at the rural level etc. अशा 54 प्रमुख प्रकल्पाची व्याप्ती गोंय राज्यातल्या सगळ्या पॅक्स सोसायटी मेरेन पावोवपाची आमची मोख आसा. ह्याच्या परिणाम स्वरूपी डेअरी, फिशरीज, स्टोरेज इत्यादी क्षेत्रांनी रोजगार निर्मिती जाऊन राज्यातली आर्थिक सुबत्ता वाढतली. सभापती महोदय, आपल्याच गावातल्या सहकारी संस्थांच्या कक्षेत व्हड प्रमाणात असंघटित कारागीर कामगार हाडपा खातीर खात्याच्यो वेगवेगळ्यो योजना सुदारतल्यो. तातूंतय गोंयच्या पयसुल्ल्या गांवांनी हातमाग विणपी, मातयेचे कारागीर, बांबू कारागीर, शेतकार आदी पारंपारीक वेवसायात वांटो घेवपी लोकांचो आस्पाव आसा. सभापती महाशय, एखादी सहकारी संस्था लिक्विडेशनाक जावपाच्या मार्गार असल्यार तातूंत गुंतवणूकदार आसपी सामान्य नागरिकाक थकाय दिवपा खातीर डेपोजीट प्रोटेक्शन स्कीम जाहीर करता. तातूंत 1 लाख मेरेन गुंतवणुकीक संरक्षण मेळटलें. प्रायमरी एग्रीकल्चर कॉपरेटिव्ह सोसायटी संस्थांक ऑफिस अपग्रेडेशनाच्या खातीर अर्थसहाय्य दिवपाचोय प्रस्ताव आसा. सभापती महाशय, स्ट्रेंथनिंग ऑफ द कॉपरेटिव्ह थ्रू IT इंटरव्हेन्शन ह्या योजने खाला रजिस्ट्रार ऑफ द कॉपरेटिव्ह सोसायटी खातीर 1.5 कोटी खर्चून रजिस्ट्रेशन ऑफ द कॉपरेटिव्ह, अमेंडमेंट ऑफ बायलॉज, एन्युअल रिटर्न फायलिंग, ऑडिट इलेक्शन एक्सेट्रा हाचो आस्पाव आसपी डेव्हलपमेंट ऑफ द सॉफ्टवेअर फॉर द डिजिटलायझेशन ऑफ प्रोसेस अँड ऑपरेशनचे काम चालू जातलें. सिव्हिल सप्लाय. सभापती महोदय, सिव्हिल सप्लायच्या डिपार्टमेंटा खातीर 68 कोटीची आर्थीक तरतूद आसा. सभापती महाशय, एक कॉमन सर्व्हिस सेंटरचे उदक, विद्युत बिलाचे फारीकपण, जल्म मरण दाखले, उत्पन्न, जाती राबितो प्रमाणपत्र जारी करप, दुरुस्ती सारकिल्ल्यो ई-सेवा दिवपा खातीर सरकारी, खाजगी आनी सामाजीक क्षेत्रांतल्या सेवा खातीर IT सक्षम केल्लो फ्रंट एंड डेलिव्हरी पॉयंट अशा आदी गांवगिऱ्या पयसुल्ल्या सुवातींनी जंय IT सुविधा मर्यादीत आसा अशा क्षेत्रांनी प्रभावी थारतले. आतां मेरेन 82 फेअर प्रायस शॉपाचें रुपांतर कॉमन सर्व्हिस सेंटर म्हण जाला आनी हातूंनी व्हड प्रमाणांत वाड करपाचो प्रस्ताव आसा. सभापती महोदय, सांगपाक खोस जाता की गोंयांत पब्लीक डिस्ट्रिब्युशन सिस्टम मार्फत केरोसीन घेवपी ग्राहकाची संख्या 0 जाला आनी राज्य केरोसीन फ्री स्टेट म्हणून आमी जाहीर करता.
सभापती महाशय, सध्या वापरात आसपी AUOPS डिव्हायस 2G नेटवर्क वयल्यान 5G नेटवर्कचेर व्हरून कनेक्टिविटी सुदारपा खातीर आमी पावलां उबारतले. फेअर प्रायस शॉप विक्रेत्यांक आनी लाभार्थ्यांक अन्नधान्याच्या वितरणाक पारदर्शकता आनी जापसालदारकी वाडोवपा खातीर आमी सगळ्या तालुक्याच्या गोदानात वजन तराजू आनी सगळ्या फेअर प्रायस शॉप्स विक्रेत्यांचे वजन मशिनांतले सॉफ्टवेअर आनी AUOPS साधनां सयत वजन तराजू इंटिग्रेट करपाचो निर्णय घेतला. सभापती महाशय, चीफ मिनिस्टर फायनान्शियल असिस्टन्स फॉर द रिफिलिंग ऑफ द LPG सिलिंडर स्कीम च्या अंतर्गत अंत्योदय अन्न योजना लाभार्थ्यांक वर्सुकी 3 LPG सिलिंडरची रक्कम दितात. या लाभार्थ्याच्या बँक खात्यात दर महिन्याक 275 जमा जातात. ह्या आर्थीक वर्सा या योजने खातीर 3 कोटीची तरतूद केल्या. रेव्हेन्यू सभापती महोदय, समाजातल्या अनुसूचित जमातीचो आनी आर्थीकदृष्ट्या दुबळ्या विभागाच्या जिणेचो दर्जो सुदारपा खातीर खास करून तांच्या निवाऱ्याची गरज भागोवपा खातीर अनुसूचित जमातीक आनी समाजाच्या आर्थीकदृष्ट्या विभागा कडल्यान वाडिल्ल्या FAR वांगडाच पुराय गोंय राज्यांत ज्या मतदारसंघात ज्या गावात इन शॉर्ट 20% परस चड ST समाजाची लोकसंख्या आसा अशा भागांनी ST बांधवाक 100 चौखण मीटर प्लॉट वांटप करपा खातीर भगवान बिरसा मुंडा भूदान योजना येवजण तयार करपाचो प्रस्ताव हांव मांडटां. सभापती महाशय, म्हजें सरकार एम्प्लिफायड साऊंड, बीच वेडिंग आनी इव्हेंट्स ह्या खातीर NOC परमिशन जारी करपा खातीर सिंगल विंडो पद्दत चालीक लावपाच्या प्रक्रियेत आसा. सभापती महाशय, गोंय पर्यटन राज्य आशिल्ल्यान राष्ट्रीय आनी आंतरराष्ट्रीय नामनीचे खुबशे भायल्यो कार्यावळी जातात आनी अश्यो कार्यावळी घडोवन हाडपाची खूब मागणी आसा. अशा कार्यावळींचो प्रचार करपा खातीर योग्य जमनीची व्हड आवश्यकता आसा. ह्याच कारणान म्हाज्या सरकारान दोनूय जिल्ल्यांनी जमीन मेळोवपाचो हेतू आसा, जेंका लागून अश्यो कार्यावळी प्रदर्शनां घडोवन हाडपाक सोंपें जाता. सभापती महोदय, आमच्या गोवा रिहेबिलिटेशन बोर्डा मार्फत म्हापसा तारीकडेन भागांतल्या विस्थापीत लोकांचे कोलवाळ हांगासर अंदाजे 3.5 कोटी खर्चून पुनर्वसन करपाचो प्रस्ताव आसा. ह्या भायर गोवा रिहेबिलिटेशन बोर्ड मार्फत आमी ओल्ड गोवा हांगासर मार्केट कॉम्प्लेक्साचे बांदपाचेरय निश्चय केला. कलेक्टरेट्स सभापती महाशय, दोनूय जिल्ह्याच्या कलेक्टर्सा खातीर ह्या वर्सा 107 कोटीची तरतूद केल्या. सभापती महाशय, खूब वर्सां पासून प्रलंबीत मुणकार प्रकरणां सुटावी करून गोंयच्या सामान्य मनशाक थाकाय दिवपाचो म्हाज्या सरकारान प्रामाणीक प्रयत्न केला. मामलेदार संयुक्त मामलेदार हांकां निर्देश दिवन दर शेनवारा विशेष सुनावणी घेवन ह्या प्रकरणाचो निकाल जाहीर करप आमी सुरू केला. हाच्या उपरांत अशाच पद्दतीत कूळ कायद्याची प्रलंबीत प्रकरणांय सुटावो करपाचो आमचो निर्धार आसा. आपतकालीन आनी नैसर्गिक संकटाच्या वेळार जलद गतीन कारवाई करपाच्या नदरेन आमी दोनूय जिल्ल्यांनी सुसज्ज अशी कमांड एंड कंट्रोल यंत्रणा चालीक लायतले. गोवा रेग्युलरायझेशन ऑफ अनऑथरायज्ड कन्स्ट्रक्शन ॲक्ट 2016 अंतर्गत आसपी प्रक्रिया सोपी करून संबंधिताच्या अर्जाचे निकाल मार्च 2025 मेरेन पूर्ण करपाचोय आमचो हावेस आसा. सभापती महाशय, दोनूय जिल्हाधिकारी कार्यालयांनी प्रशासन प्रक्रियेत सुसूत्रीतपणा हाडून ह्या आर्थीक वर्सा भितर ISO सर्टिफिकेशन घेवपाची आमी मोख दवरल्या. लँड रिकॉर्ड्स सभापती महाशय, सेटलमेंट एंड लँड रिकॉर्ड्स खात्यात ह्या वर्सा 40 कोटीची आर्थीक तरतूद केल्या. सभापती महाशय, सांगेच्या रहिवाशांचे प्रश्न सुटावे करपा खातीर आनी वेगवेगळ्या जमनीचे सर्वेक्षण करपा खातीर सांगे तालुक्यात जमनीच्या नोंदीचे नवे कार्यालय स्थापन करपाचोय प्रस्ताव हांव मांडटां. तशेंच जलद सेवा दिवपा खातीर बार्देश, तिसवाडी आनी धारबांदोडा तालुक्यात अतिरिक्त ISLR दितले हें उतर हांव ह्या सभागृहात दितां. सभापती महाशय, जमनीच्या पार्सलांचेर अस्तित्वात आशिल्ली वेगवेगळी खाशेलेपणां आशिल्लो वन गोवा वन मॅप तयार करपाचो प्रस्ताव आसा. पोर्तुगीज भाशेंत आशिल्ल्या सगळ्या दायजाच्या नोंदीचें स्कॅनिंग आनी कॅटलॉगिंग करतले आनी तशेंच भौशीक मळार दवरतले. टावन एंड कंट्री प्लॅनिंग
16 of the Rules and Procedure and Conduct of Business, I move a motion to extend the duration of the sitting of the House by half an hour. The motion is that duration of the sitting of the House extended by half an hour. Those in favor, aye. The sitting of the House extended by half an hour. टाउन एंड कंट्री प्लॅनिंग सभापती महाशय TCP डिपार्टमेंटा खातीर आर्थीक तरतूद 37 कोटीची आसा. बिल्डिंग प्लॅन एप्रुवल मॅनेजमेंट सिस्टीमची व्याप्ती सगळ्या प्रकारच्या इमारती खातीर वाडयतले असो प्रस्ताव हांव मांडटां. तशेंच लँड रेव्हेन्यू कोड खाला रुपांतर अर्जाची शिफारस ऑनलायन मोड वरवीं दितले. द गोवा लँड डेव्हलपमेंट अँड बिल्डिंग कन्स्ट्रक्शन रेग्युलरायझेशन 210 भितर आवश्यक ते बदल करून तशेंच आर्थीकदृष्ट्या कमकुवत क्षेत्राच्या विकासा खातीर योजना आखून गांवगिऱ्या वाठारांनी लँड डेव्हलपमेंट सुनिश्चित करपाचेर आमी भर दितले. सायन्स अँड टेक्नॉलॉजी सभापती महाशय सायन्स अँड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटा खातीर 209 कोटीची भरीव आर्थीक तरतूद केल्या. सभापती महाशय वेपारी आस्थापनांतल्यान एकठांय केल्लो कोयर गांवगिऱ्या वाठारांनी उडोवपाक हें चिंतेचें कारण. ह्या समस्येचेर मात करपा खातीर गोवा वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन मार्फत हॉटेलां आनी हेर वेवसायीक आस्थापनांतल्यान निर्धारीत शुल्क आकारून कोयर एकठां करप आनी येरेदारी करपाचो प्रस्ताव हांव मांडटां. सभापती महाशय ग्रामपंचायती तशेंच नगरपालिके सारक्या वेगवेगळ्या थळाव्या संस्थांच्या वचपी कोयर वेवस्थापन निधीचो वापर जावपाक नाशिल्लो दिसून आयला. ह्या थळाव्या संस्थां कडल्यान येवपी कोयराचेर GWMC प्रक्रियेत करता देखून आतां सावन ह्या कोयराचें वेवस्थापन एक निर्धारीत वांटो गोवा वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशना कडेन हस्तांतरीत करपाचोय प्रस्ताव हांव मांडटां. होम डिपार्टमेंट सभापती महाशय गृह खात्याक ह्या वर्सा 1226 कोटीची भरीव आर्थीक तरतूद केल्या. सभापती महाशय द कस्टोडियन ऑफ द युवक्यू प्रॉपर्टी कडेन सगळे रायट्स टायटल्स आनी इंट्रस्ट आमी गोवा एबॉल्युशन ऑफ द प्रोप्रायटरशीप टायटल्स अँड ग्रँड ऑफ लँड्स ॲक्ट 2014 अंतर्गत डिस्ट्रिक्ट कलेक्टर नॉर्थ हाच्या कडेन हस्तांतरीत केल्यात. राज्याच्या हेर भागांनी अशा प्रकारची मालमत्ता आसा जाल्यार त्याचो उपर उल्लेखीत कायद्याच्या अंतर्गत ताबो घेवपाचोय आमचो प्रयत्न आसा. सभापती महोदय गृह खात्याच्या प्रशासकीय अधिकारा अंतर्गत येवपी सगळ्या खात्याचे आधुनिकीकरण करपाचोय प्रस्ताव विचाराधीन आसा. पुलीस सभापती महाशय पुलीस डिपार्टमेंटा खातीर 948 कोटीची भरतीव आर्थीक तरतूद केल्या. सभापती महाशय सामान्य जनतेच्या सुविधा खातीर FIR ऑनलायन EFIR सेवेचे बेगीनूच लोकार्पण जातलें. पुलीस खात्यांतले सायबर सेल बळिश्ट करपाचोय आमचो प्रस्ताव आसा. मायना कुर्तोरी पुलीस स्टेशन, सांगे पुलीस स्टेशन, फातोर्डा पुलीस स्टेशन ह्या नव्या इमारतीचे बांदकाम, नवे पुलीस हेडक्वॉर्टर्स बिल्डिंग बांदप आनी तळपण हांगासर कोस्टल सेक्युरिटी पुलीस स्टेशन ही कामां ह्या वर्सा सुरू जातली. ह्या खातीर 32 कोटीची आर्थीक तरतूद केल्या. सभापती महोदय construction of 30 B type squatters at Allem Fatorda, construction of 24 B and 24 C type police quarters at Altino Panji, and construction of 8 B and 10 C type quarters at Maina Kurtori. ही कामां लेगीत 50 कोटी सेंट्रल असिस्टंट येवजणेंतल्यान ह्या वर्सा सुरू जातली. होमगार्ड अँड सिव्हिल डिफेन्स सभापती महोदय होमगार्ड अँड नागरी संरक्षण खात्याक ह्या वर्सा 44 कोटी रुपया आर्थीक नियोजन केला. राज्यांतल्या रस्त्यार जावपी अपघाताचो आंकडो उणो करपा खातीर होमगार्ड रस्तो सुरक्षेच्या झुजारी म्हणून नोंद करतले आनी राज्यभरांतल्या वेगवेगळ्या म्हत्वाच्या सुविधांनी तैनात करतले. गोंय राज्य हे पयलें राज्य आसा जंय होमगार्ड हांकां पुलीस खात्यांत सामावून घेतात. फायर अँड एमर्जन्सी सर्विसीस सभापती महोदय उजो पालोवपी आनी आपतकालीन सेवा खातीर 130 कोटी रुपया आर्थीक संकल्पीय तरतूद आसा. आमच्या आपत्ती प्रतिसाद दळाक बळगे दिवपा खातीर दिवचल, वाळपय आनी वास्को हांगाची नवी उजो पालोवपी केंद्रां ह्या वर्सा वट्ट 26 कोटी रुपयाचो खर्च करून पुराय जातली. उज्याच्या धोक्याक प्रभावीपणान मात करपा खातीर तशेंच ह्या खात्याक 28 कोटी रुपया मोलाची नवीन उजो पालोवपी उपकरणां दिवपाची येवजण आसा. तशेंच पेडणे आनी काणकोण तालुक्याची नवे उजो पालोवपी दळ स्थापन करपाचोय प्रस्ताव हांव मांडटां.
जेल्स सभापती महाशय, नवीकरणीय उर्जा स्त्रोत वापरून आमचो जेल स्वावलंबी करपाच्या खातीर केंद्रीय बंदखंड कोलवाळींतल्या सगळ्या बांदकामाच्या छप्पराचेर गोंय उर्जा विकास एजन्सी वरवीं सुमार 1 कोटी रुपया खर्च करून सौर पॅनल लावपाचोय प्रस्ताव हांव मांडटां. सैनीक वेलफेअर सभापती महाशय, गॅलंट्री अवॉर्ड्स प्राप्त माजी सैनिकांक मेळपी कॅश ग्रँट एन्युटी हातूंत भरीव वाड करपाचें जाहीर करता. 9 कोटी रुपया खर्च करून जावपी सैनीक आराम गृह हे निर्माण कार्य एप्रिल 2024 पर्यंत पूर्ण करपाचोय हावेस दवरता. विजिलन्स सभापती महाशय, विजिलन्स डिपार्टमेंटा खातीर 11 कोटीची तरतूद आसा. कागाळीचेर एकत्रीत निरीक्षण यंत्रणा आनी निवेदन सादर करपाचेर ऑनलायन नियंत्रण दवरपाचें विजिलन्स संचालनालयाचें कॉम्प्युटरायझेशन करपाचो प्रस्ताव हांव मांडटां. तशेंच नागरीक केंद्रीत सेवेचो सुगम वितरण सुनिश्चित करपा खातीर भौशीक निधीचो योग्य वापर सुनिश्चित करपा खातीर आनी त्याच्या विशयी अहवाल दिवपा खातीर राजकीय दृश्ट्या तटस्थ सामाजीक दृश्ट्या सजग नगर समाजातल्या पात्र वांगड्याक आस्पावन घेवपी सरकारी खात्याच्या संघटनेच्या गटा खातीर जागृताय समितीचो स्थापन करपाचोय प्रस्ताव हांव मांडटां. इन्फॉर्मेशन अँड पब्लिसिटी सभापती महाशय, इन्फॉर्मेशन अँड पब्लिसिटी डिपार्टमेंटा खातीर 77 कोटीची आर्थीक तरतूद केल्या. सभापती महाशय, लोकशायेचो चवथो खांबो घटमूट करपाक वावुरपी पत्रकाराच्या संरक्षणा खातीर गोंय पत्रकार संरक्षण कायदो चालीक लावपाच्या प्रक्रियेत म्हजें सरकार आसा. हें विधेयक भारताचे राष्ट्रपती महोदया कडेन ताच्या संमती खातीर धाडलां. सभापती महाशय, दर्जेदार पत्रकारितेले प्रोत्साहन दिवपाक आनी प्रत्येक वृत्तपत्र समूहाच्या वर्सभरात प्रकाशीत जाल्ल्या दर्जेदार लेखन साहित्य पुस्तक रुपात प्रकाशीत करपाक आर्थीक सहाय्य दिवपी भारतकार हेगडे देसाई लेखसंग्रह योजना हांव प्रस्तावित करतां. सामान्य नागरीक आनी अभ्यासकांक हाचो खूब उपयोग जातलो. स्थानीक स्वराज्य संस्था कडेन सुसंवाद सुनिश्चित करपाच्या दिकेन पावलां मारीत आमी तेका 2-वे इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ कॉन्फरन्सिंग डिव्हायस दिवपाचें थारायलां. आर्कायव्स आर्किओलॉजी म्युझियम एंड गोवा गॅझेटर सभापती महाशय, पुरातत्व पुराभिलेख संग्रहालय आनी गॅझेटर क्षेत्रा खातीर एकूण 77 कोटीची तरतूद केल्या. गोवा गॅझेटर सभापती महाशय, गोवा दमण आनी दीव खातीरचो गॅझेटर 1979 वर्सा प्रकाशीत जाल्लो आनी त्याचो बदल करिनासतना पुन्हा प्रकाशन 2009 वर्सा जाल्लें. 2023 वर्सा मेरेन आवश्यक ते बदल करून गोवा गॅझेटरची दुसरी आवृत्ती प्रकाशीत करपाचें हांव जाहीर करतां. म्युझियम सभापती महाशय, म्युझियम डिपार्टमेंटा खातीर 15 कोटीची तरतूद केल्या. सभापती महोदय, ह्या आर्थीक वर्सा शैक्षणीक संस्थांक प्रोत्साहन आनी संग्रहालय आर्थीक मदत अश्यो 2 येवजण्यो हांव परतून सुरू जातल्यो. ह्या योजनेचा हेतू लोकां मदीं पुरविल्ल्या कला आनी कलाकृतीक विशीं आवड निर्माण करप असो आसा. सभापती महाशय, खाजगी संग्रहालयां आनी खाजगी संग्रहाची नोंद दवरपा खातीर खाजगी संग्रहालयाक आनी खाजगी पुरविल्ल्या वस्तूंच्या अधिकृत वळेरी आनी दुर्मीळ पुरविल्ल्या आनी खाशेच्या लेखाच्या खाजगी संग्रह सुरू करपाचोय प्रस्ताव हांव मांडटां. आर्कायव्स सभापती महाशय, आर्कायव्स डिपार्टमेंटा खातीर 21 कोटीची तरतूद केल्या. सर, खाजगी संग्रहात तशेंच भारत आनी परदेशांतल्या वेगवेगळ्या संस्थांच्या ताब्यात गोंय संबंधी जायते अभिलेख आसात. आर्कायव्स विभाग वरवीं म्हजें सरकार आमच्या आर्कायव्स संग्रहाक समृद्ध करपा खातीर डिजिटल प्रती मेळोवपाचो यत्न आसतलो. आर्किओलॉजी सभापती महाशय, आर्किओलॉजी डिपार्टमेंटा खातीर 40 कोटीची आर्थीक तरतूद केल्या. सभापती महाशय, फायनान्शियल इयर 24-25 वर्सा प्रामुख्यान रिस्टोरेशन ऑफ द फोर्ट ऑफ साकली एट अ कॉस्ट ऑफ ₹3 crore, रिस्टोरेशन ऑफ द खोर्जुव्या फोर्ट एट अ कॉस्ट ऑफ ₹3 crore हे दोनूय प्रकल्प पूर्ण करपाचेर आमी भर दितले. सभापती महाशय, छत्रपती शिवाजी महाराजान इसवी सन 1667 ह्या वर्सा पोर्तुगीजाच्या सत्याआड कोलवाळ किल्ल्यावेल्यान प्रखर झूज केल्ली. ह्या ऐतिहासीक किल्ल्याचो टप्प्याटप्प्यान जीर्णोद्धार करपाचें आमी थारायलां आनी पयल्या टप्प्याच्या कामा खातीर 4 कोटीची आर्थीक तरतूद केल्या. सभापती महाशय, राज्यात संपन्न दायज आसपी इमारतीचें संवर्धन करपाचो दिशानिर्देश थारोवपी हेरिटेज पॉलिसी फॉर द स्टेट ऑफ द गोवा ह्या वर्सा चालीक लावपाचें आमी निश्चित केलां. सभापती महाशय,
पोर्तुगीज युगात नष्ट जाल्ल्या देवळाचेर जीर्णोद्धार करपा खातीर स्थापन केल्ल्या तज्ञ समितीन प्रस्ताव केला. त्याच प्रमाणे स्मृती मंदिर बांदपाचें काम आमी 20 कोटी रुपया खर्च करून घेवपाचें ह्या सभागृहात हांव जाहीर करतां. त्याच बरोबर अंदू जावपी एक्सपोजिशन हाज्याय खातीर आमी विशिश्ट फंड हो रिजर्व करून दवरलेलो आसा. सभापती महाशय, वयर उल्लेखीत कामाच्या व्यतिरिक्त एनेक्शर यल प्रमाणे दिल्ल्या ह्या कामाच्या आर्थीक वर्साक चालीक लावपाचोय हावेस आसा. वेगवेगळी कामां एनेक्शर एल ह्या हातूंतल्यान दिल्ली आसा. सभापती महाशय, बेतूल किल्लो, नाणूस किल्लो, मावशी हांगाची प्रस्तारीत शिल्प खोतीगांवचे स्टोन सर्कल, कुंभारखंड 70 हांगाच्या क्रांतीवीर दिपाजी राणे यांचे पुरातन घर, काणकोणचे सोले मंदिर, वज्रेश्वर मंदिर, बाळ्ळी हांगाची तळी, पोरणे गोंयचे हातकचरो खांबो अशा थळाव्या पुरातत्व दृश्ट्या महत्वाचे जागे म्हणून अधिसूचित करपाचें आमी निश्चित केलां. सभापती महाशय, गोंय संबंधी पुरातत्व मळार संशोधन प्रोत्साहन दिवपा खातीर हांव कनिश्ठ तशेंच वरिश्ठ पावण्याचेर पुरातत्व संशोधन फेलोशीप येवजण सुरू करपाचो प्रस्ताव मांडटा, जातूंत भूपुरातत्वशास्त्र, पुरातत्वशास्त्र, पुरातत्व वनस्पतीशास्त्र, प्रतिमाशास्त्र, उपलेखन ह्या मळार संशोधन आस्पावीत करतले. आर्ट अँड कल्चर. सभापती महोदय, कला आणि सांस्कृतिक खात्यात 201 कोटीची रुपयाची तरतूद केल्या. सभापती महाशय, कलेच्या मळार उल्लेखनीय योगदान दिल्ल्या 40 ते 60 वर्सां पिरायेच्या गटांतल्या 10 कलाकारांक दर वर्सा भोवमान करपाच्या खातीर मुख्यमंत्री कलावृत्ती सन्मान पुरस्कार दिवपाचोय प्रस्ताव हांव मांडटां. सभापती महोदय, ह्या आर्थीक वर्सा भितर योग्य जाग्याची निश्चिती करून रवींद्र भवन वेगवेगळ्या जाग्यार म्हापसा आनी आनिकूय वेगवेगळ्या जाग्यार बांदपाची आमी सुरवात जातली. ऑफिशियल लँग्वेज. सभापती महाशय, ऑफिशियल लँग्वेज डिपार्टमेंटा खातीर ह्या वर्सा 21 कोटीची तरतूद केल्या. सभापती महाशय, 3 नव्यो येवजण्यो प्रोमोशन अँड डेव्हलपमेंट ऑफ ऑफिशियल लँग्वेज, संशोधन आणि शब्दावली निर्मिती येवजण आणि एनिमेशन अँड डॉक्युमेंटेशन इन कोंकणी लँग्वेज हांव जाहीर करतां आनी ताच्या खातीर 85 लाखाची तरतूद केल्या. गोंयांतल्या प्रचलीत भाशाच्या संवर्धना खातीर कार्यरत संस्थांक मदत करपाक 6 कोटीची तरतूद केल्या. कवी मनोहरराय सरदेसाय आणि रवींद्रबाब केळेकार हांची जन्मशताब्दी ह्या वर्सा सावन सरकार मनयतले. टुरिजम. सभापती महाशय, टुरिजम डिपार्टमेंटा खातीर हांवें 255 कोटीची तरतूद केल्या. सभापती महोदय, म्हज्या सरकारान डिजिटल एडवर्टायझींग स्क्रीन panels in order to display the social message, promotion, unexplored location, hinterland, Goan culture and heritage, commercial advertisement तसेच collection of the tourist statistics on a real-time basis आणि या माहितीची निरंतर नियाळ पर्यटन खात्याक मेळचो हाच्या खातीर मास्टर सर्विसीस एग्रीमेंट केला. गोंयांत येवपी पर्यटकांक सुलभ सुविधा मेळपाच्या नदरेन म्हज्या सरकारान होमस्टे, बेड अँड ब्रेकफास्ट पॉलिसी आणि कॅरावान टुरिजम पॉलिसी चालीक लायल्यात. प्रचलित पर्यटन स्थळां आणि गांवगिऱ्या वाठारांनी पर्यटनाक चालना दिवपाचो हो निर्णय उपयोगी थारतलो. विलेज डेव्हलपमेंट स्किमी खाला पर्यटन खातें लोकसंख्या शास्त्र, सैमीक आकर्षण, पर्यटन उदरगतीची शक्यता आदी ह्या क्षमतेचेर आदारून मदत करतले. ह्या खातीर अंदूच्या वर्सा 50 लाखाची आर्थीक तरतूद आसा. बीच शेक डेक बेड्स इन द गव्हर्मेंट प्रॉपर्टी. पर्यटन हंगामा खातीर नवे पर्यटन शेक धोरण 23 ते 26 ह्या 3 वर्सांक वेगवेगळ्या खात्यांनी आणि शेक संघटनांनी केल्ल्या सुचोवणेच्या प्रमाणे आमी शिफारसी प्रमाणे तयार केला. डेक बेड, अम्ब्रेलाज, टेबल, चेअर, सोफास आणि खाजगी मालमत्तेचे टेम्पररी हट्स, कॉटेजीस नोंद करपा खातीर भौशीक दर्यादेगेर व नव्या पर्यटन हंगामा खातीर धोरण तयार केला आणि ते रोखडेच आमी अधिसूचित करतले. इंट्रोडक्शन ऑफ द एक्सपिरियन्शियल टूर अँड इंटरलँड टूर्स. सभापती महोदय, म्हज्या सरकारान गोंयच्या दुरस्त वाठारांनी पर्यटकांक व्हरपाच्या नदरेन एक्सपिरियन्शियल टूर जशें की राजभवन दर्शन, मये आनी काणकोण दर्शन ह्याची योजना केल्या. गोंयच्या हेर निसर्गरम्य भागांनी अशा प्रकारच्या पर्यटकांक चालना दिवपाक आमी कटिबद्ध आसात. म्हज्या सरकारान 3 एजन्सी कडेन भागीदारी केल्यात, जेका नेचर ट्रेल्स, आर्किटेक्चर टूर, हेरिटेज ट्रेल, विलेज वॉक, स्पिरिच्युअल ट्रेल, नेचर बर्ड वॉचिंग, बायक टूर, फूड अँड कलनरी टूर्स, ब्रिवरी टूर्स करपाचो अनुभव आसा.
गोंयांतले वैविध्यपूर्ण थळां आनी पर्यटनाचे नवे आयाम मुखार हाडपा खातीर हातूंतल्यान संकल्पना तयार जातली. Direct flight connectivity from Goa to Dehradun, Uttarakhand facilitates a direct flight connectivity cultural exchange program of the joint packages and human resource development. या विषयांनी द्विपक्षीय सहकार्याची संयुक्त येवजण सोदून परस्पर हितसंबंध दृढ करप खातीर माझ्या सरकारान उत्तराखंड सरकाराकडे सामंजस्य करार केला. टेम्पल कनेक्ट डिजिटल अँड सोशल नेटवर्क हांच्या मार्फत गोंयांतले प्रसिद्ध मंदिराक राष्ट्रीय आनी आंतरराष्ट्रीय स्तराचेर प्रसिद्धी दिवपाच्या नदरेन आमी पर्यटन खात्या मार्फत एक प्रोफेशनल एजन्सी कडेन सामंजस्य करार केला. प्रमोशन ऑफ द दूधसागर ट्रेल्स मोले राष्ट्रीय उद्यान आनी भगवान महावीर वनजीवन अभयारण्यात आशिल्लो दूधसागर धबधबो गोंय राज्यातलो एक मुखेल पर्यटन स्थळ. GTDC फॉरेस्ट डिपार्टमेंटा वांगडा मेळून पर्यटकां बरी ट्रेकिंग सेवा दिवपाचो हेतू मतींत दवरून मान्सून ट्रेल संचालन करपा खातीर आनी गोंयच्या दूधसागर धबधब्याचेर जीप सफरीचें नियंत्रण करपा खातीर सेवा पुरवणदार वेंचून काडला. सेवा पुरवणदार ऑनलायन तिकीट पद्दत सुरू करतलो आनी ट्रॅक आनी भोंवडे खातीरय ऑनलायन बुकिंगाची सोय करतले. सभापती महोदय, टुरिजम इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड आनी डेव्हलप करपा खातीर GTDC ह्या वर्सा खातीर 83 कोटीची आर्थीक तरतूद केल्या. पब्लीक प्रायवेट पार्टनरशीप सभापती महोदय, PPP तत्वाचेर दोनापावला हांगाच्या इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरच्या विकासा खातीर RFP अंदू परत एक फावट जाहीर करतले. रिडेव्हलपमेंट ऑफ द सर्किट हाऊस एट अल्तिनो, द गव्हर्मेंट गॅरेज कॉम्प्लेक्स आनी जुंता हाऊस हाचेंय काम PPP तत्वाचेर जातलें. विशेष म्हटल्यार हातूंत गोंय सरकारचेर कसलेच आर्थीक ताण येवचो ना. उलट पक्षी सरकार आनी डेव्हलपर हाच्या मदीं रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेल करार जावन राज्याक महसूल मेळटलो. सभापती महाशय, गोंय राज्या खातीर PPP धोरण म्हणून निर्धारीत जातलें जे हेर खात्याकूय त्यांच्या वापराक नाशिल्ल्या व कमी वापरात आसपी इमारतीच्या मालमत्तेचेर मॉनिटायझेशन तशेंच PPP तत्वाचेर कमर्शियल वायेबल उपयोगा खातीर मदत करतले. लॉ अँड ज्युडिशरी सभापती महाशय, लॉ अँड ज्युडिशरी खात्याचे बजेट वाडून ह्या वर्सा 271 कोटी केला. मेर्शे हांगा सुरू आशिल्ले न्यू डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट अँड सबऑर्डिनेट कोर्ट्स ऑफ कॉम्प्लेक्स 178 कोटी खर्चून जाल्लें काम येत्या मे 24 पर्यंत पूर्ण करून लोकार्पण करपाचें आमी निश्चित केलां. सभापती महोदय, ई प्रोसिक्युशन सॉफ्टवेअरच्या माध्यमांतल्यान पोलीस डिपार्टमेंट आनी प्रोसिक्युशन डिपार्टमेंट हांच्या मदलो पत्रव्यवहार आनी लिगल ओपिनियन स्क्रुटनी अगेन्स्ट द ड्राफ्ट चार्जशीटची कामां इलेक्ट्रॉनिक पद्दतीन जावपाचो हो हावेस आसा. न्यू सिव्हिल अँड क्रिमिनल कोर्ट बिल्डिंगचें काम 30 कोटी रुपया खर्च करून मडगांव हांगासर चालू आसा आनी डिसेंबर 24 पर्यंत पूर्ण करपाचो हावेस आसा. नोटरी सर्विसीस सभापती महाशय, रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटा खातीर 24 कोटीची तरतूद केल्या. सभापती महाशय, राज्यभरातल्या वेगवेगळ्या सब रजिस्ट्रारांक हाका दस्तऐवज नोंदणी खातीर डायनामीक अलॉटमेंट वांटप यंत्रणा चालीक लावपाचो प्रस्ताव हांव मांडटां. हाका लागून सामान्य लोकां खातीर वाट पळोवचो वेळ उणो जातलो आनी उपरजिस्ट्रारांच्या मदीं कामाच्या भाराचें वितरणय बऱ्या तरेन जातलें. गोंयच्या जनतेक पब्लीक डिजिटल रिकॉर्ड सुलभपणेन मेळचे म्हूण म्हज्या सरकारान डिजिटलायझेशन ऑफ द नोटेरियल रिकॉर्ड्सचें काम हातांत घेतलां. ह्या कारणान सब रजिस्टर कार्यालयांनी जनतेक वाट पळयत रावची गरज पडची ना. सिव्हिल एव्हिएशन सभापती महाशय, गोंयच्या तरणाट्याक एव्हिएशन स्किल डेव्हलपमेंट सेंटर मोपा हांगासर आनीकूय बऱ्यो सुविधा मेळच्यो म्हणून 10 लाखाची आर्थीक तरतूद केल्या. पब्लीक ग्रिव्हन्सीस सभापती सर, म्हजें सरकार नवो एंड्रॉयड एंड iOS ॲप तयार करपाच्या प्रक्रियेत आसा, जेका लागून सामान्य लोकांक तांच्यो कागाळी नोंद करपाक मेळटल्यो. तश्योच गोवा टायम बाउंड डेलिव्हरी ऑफ द पब्लीक सर्व्हिस ॲक्ट ह्या कायद्या खातीर नवें पोर्टल स्थापन करपाचो प्रस्ताव हांव मांडटां. जंय सामान्य लोकांक निर्धारीत वेळात दिवंक नाशिल्ल्यो सेवा संबंदीत आपली कागाळी नोंद करपाक मेळटली. प्रिंटींग अँड स्टेशनरी सभापती महोदय, आधुनीक तंत्रज्ञानाची मशिनां विकत घेवन सरकारी छापखानो आधुनीक करपाचो प्रस्ताव आसा. ह्या खातीर हांवें 1.5 कोटी रुपयाची आर्थीक तरतूदय केल्या. तशेंच कागदाचो वापर उणो करपा खातीर ह्या वर्साच्या काळात आमी गोंय ई गॅझेट सॉफ्टवेअर सुरू करतले.
प्रिंटींग एंड स्टेशनरी खात्याक एका नव्या आणि प्रशस्त जागेत स्थलांतरीत करपाचोय प्रस्ताव हांव मांडटा. लीगल मेट्रोलॉजी. सभापती महोदय, वजन आणि माप खात्यान राज्यातल्या शाळा, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयान कॉन्झ्युमर वेलफेअर क्लबची नोंदणी केल्या आणि ह्या क्लबा खातीर गिरायक जागृती कार्यावळी करतले. तशेंच जागो ग्राहक जागो खाला बॅनर, पोस्टर, स्ट्रीट प्लेचे व्हिडिओ क्लिप्स आदी माध्यमांतल्यान गिरायकाक जागृताय करतले. अत्याधुनीक वर्किंग स्टँडर्ड लॅबोरेटरी आसपी वजन माप खात्याची एक नवी इमारत कुडचड्या हांगासर स्थापन जातली. ताच्या खातीर टोटल कॅपिटल प्रोविजन म्हणून 1 कोटी रुपयाची तरतूद केल्या. लॉटरीज. सभापती माशे, ऑनलायन लॉटरीजच्या 3 सेट मार्फत 15 कोटीचो मिनिमम गॅरंटी रेव्हेन्यू खातीर आमी मार्केटिंग एजंट्स कडेन करार केला. ह्या आर्थीक वर्सात 3 ऑनलायन लॉटरीज चालू जातल्यो आणि ग्रॉस लॉटरी सेल वर्सुकी 300 कोटीच्या फुडें गेल्यार गोंय सरकाराक 0.30% वाडीव रक्कम मेळटली. एक्सायज. सभापती माशे, गोवा एक्सायज मॅनेजमेंट सिस्टम सॉफ्टवेअर चालीक लावन ह्या खात्यांतल्या प्रक्रियेत सुटसुटीत करून ह्या महसूल जोडपी खात्याक लोकाभिमुख करपाचोय हावेस दवरता. पार्ट बी. सभापती महाशय, आता आमी 2024-25 टॅक्स प्रपोजला कडेन वचुया. ह्या सभागृहाच्या माध्यमांतल्यान हांव समेस्त गोंयकाराच्या नदरेक हाडपाक सोदतां की जनतेक दिवपाच्यो सेवा, रिणां फारीक करप तशेंच इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट हाच्या खातीर येणावळीचे स्त्रोत्र सोदप आनी वाडोवप हाची जबाबदारी सरकाराचेर आसता. फाटल्या 2 वर्सां सावन म्हाज्या सरकारान सामान्य मनशाचेर कराचो अतिरिक्त भार घालूंक ना. आमी कडक अंमलबजावणीच्या माध्यमांतल्यान रेव्हेन्यू लिकेजीसचेर निर्बंध हाडून रेव्हेन्यू रिसिप्ट वाडयल्या. सभापती महाशय, ह्या वर्सा म्हाज्या सरकारान सामान्य मनशाचेर कराचो अतिरिक्त भार घालप ना असो निर्णय घेतला. तरी आमी हे लक्षांत घेवपाक जाय की अजुनूय कांय खात्यांनी सेवांचे शुल्क 20 परस कमी आसा आनी आमी थारायलें की अशा सेवा खातीरचे शुल्क 20 परस कमी आसा तातूंत दर वर्सा नाममात्र वाड करप. सभापती महाशय, आमच्या लक्षात आयलां की खुबशे लीव अँड लायसन्स एग्रीमेंट रद्दबातल जाल्यात व त्याची वैधता सोंपता आयल्यार आनी सरकाराक महसूल मेळना. हाचेर उपाय योजना म्हण आमी लीव अँड लायसन्स एग्रीमेंटा खातीर नियमावली करपाचें थारायलां. सभापती महाशय, कमर्शियल एस्टाब्लिशमेंटा खातीर आसपी लँड रेव्हेन्यू फीज, कन्वर्जन फीज, TCP डिपार्टमेंट फीज हातूंत आवश्यक ती वाड करतनाच सामान्य मनशाचेर ताड पडचो ना हाची जतनाय घेतले. सभापती महोदय, गोंयच्या किनारी भागांनी बेकायदेशीरपणान रेजिडेन्शियल हावजीसचो वापर हॉटेल, होमस्टे, रेस्टॉरंट म्हणून जाता. अशा आस्थापनांक वन टायम एमनेस्टी स्कीम मार्फत निर्धारीत शुल्क भरून ताचो चेंज ऑफ यूज रेग्युलरायज करपाची आमी मोख आसा. आमच्या सरकाराच्या समर्पित आणि सातत्यपूर्ण कार्यातल्यान आमी जलजीवन मिशन, भारतनेट, सॉयल हेल्थ कार्ड आणि स्वामित्व ह्या योजनेच्या संदर्भात 100% सॅच्युरेशनचो आमचो यत्न आसा. प्रधानमंत्री आवास योजना अर्बन, किसान क्रेडिट कार्ड एग्रीकल्चर आणि PM किसान सन्मान निधी योजना ह्याच्या संदर्भात 95% स्कीम सॅच्युरेशन आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचे 99% स्कीम सॅच्युरेशन साध्य करून आमी लोकाभिमुख प्रशासन कशें आसचें हेचे अनुकरणीय उदाहरण केलां. 100% वॅक्सिनेटेड स्टेट, 100% फायनान्शियल इन्क्लुजन, 100% DBT मीन्स डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर च्या यशस्वी कामगिरी उपरांत 100% लिटरसी साक्षरता साध्य करपाचो आणि ईज ऑफ लिव्हिंग मानांकन वाडोवपाचोय आमचो हावेस आसा. सभापती महाशय, देशाच्या भविष्याच्या प्रवाह निर्धारित करपी विकसित भारत 2047च्या संकल्पनेक पूरक आणि सुसंगत अशें भांगराळें गोंय
स्वयंपूर्ण गोंय विकसीत गोंय साकार करपाक ह्या खातीर हांव गोंय राज्याचो मुखेलमंत्री ह्या नात्यान कटिबद्धता व्यक्त करतां. गरिबांक आनी वंचितांक सेवा, शेतकऱ्यांचें कल्याण, दिव्यांगांचें सशक्तीकरण, जनजातीय लोकांचो गौरव, समाजाच्या सगळ्या घटकांक बँकिंग सुविधा कडेन जोडून घेवप, महिलांक कल्याणकारी योजनांचो लाभ दिवप, आधार डीबीटी लिंकेज, युवकांक सरकारी आनी खाजगी क्षेत्रांत रोजगार निर्मिती अशा विविध माध्यमांतल्यान माझे सरकार प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच्या विकसित भारत संकल्पनेक पूरक काम करून गोंयच्या फुडाराचो एक रोड मॅप चालीक लायता. नारी शक्ती, युवा शक्ती, किसान शक्ती आणि गरीब कल्याण ह्या घटकांक पूर्ण सहकार्य आणि न्याय दिवन एक सुशिक्षित, सशक्त आणि विकसित समाज निर्माण करपाच्या दिशेन वचपी दिशा थारोवपी अर्थसंकल्प मांडून हांव हे अर्थसंकल्पीय संबोधन पूर्ण करता आणि सभागृहांतले वांगडी आणि गोंयची पुराय जनता हांकां तांच्या सहकार्या खातीर हांव कृतज्ञता व्यक्त करतां. स्पीकर सर, now I lay the medium-term fiscal plan and gender budget statement before this august House. स्पीकर सर, परत एकदा हांव तुमचे आनी सभागृहांतल्या म्हज्या सगळ्या वांगड्यांचे हांव खूब खूब आभार व्यक्त करतां आनी जनतेच्या सहकार्याची अपेक्षा करतां. विकसीत भारत, विकसीत गोंय आमी 2047 पर्यंत हें साध्य करपाक तुमचो सगळ्यांचो बुनयादी फातर घालपा खातीर आमकां निश्चितच सहकार्य लाभतलें आनी त्या सहकार्याची अपेक्षा करून म्हाजें अर्थसंकल्पीय भाशण सोंपयतां. जय हिंद, जय गोवा. सभागृहा मुखार आता कांयच कामकाज नाशिल्ल्यान आतां सभागृह शुक्रार 9 फेब्रुवारी 2024 सकाळी 11:30 मेरेन स्थगीत करता.